गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आता पुढचा टॉपिक चालू करणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणे. लिहून घ्या, महत्वाचा चॅप्टर आहे. 10वीचा सिलेबस आहे तुमचा हा. वर्ग समीकरणे. तुम्हाला काय माहिती आहे वर्ग समीकरण म्हणजे काय? समीकरण म्हणजे काय? एखादी गोष्ट सांगा मला साधं. एखादं समीकरण असतंय एक्स प्लस वाय बरोबर 0 किंवा काय असेल ती संख्या येणार आहे तुमची, बरोबर. याला काय म्हणायचं? साधं सिंपल समीकरण झालं आपलं. तर 10वीला तुम्हाला झालेलं असेल तर त्यामध्ये आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. एक्स प्लस वाय ही दोन चल झाली, बरोबर. व्हेरिएबल्स म्हणतो आपण त्याला. दुसरं काय असतं अजून? एकच असतं चल, त्यामध्ये एकच असणार, एक्स असणार, इकडे पण एक्स असणार. मग एक्सच्या पहिल्या एक्सच्या जागी कुठली तर संख्या येणार त्याला चिटकून 2x अधिक 3 3x प्लस एखादी संख्या येतील, मग इज इक्वल टू 0. हे काय झालं बेसिक. आता वर्ग समीकरणामध्ये काय? वर्ग याचा अर्थ काय? स्क्वेअर. म्हणजे पहिल्या एक्सच्या जोडीदाराचा वर्ग असणार. डोक्यावरती किती असणार? त्याच्या 2 लिहिलेला असणार. तरच काय म्हणायचं? ते वर्ग समीकरण आहे. म्हणजे त्या चलाचा घातांक जास्तीत जास्त हायएस्ट किती पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे. 2 पेक्षा कमी असला तर वर्ग समीकरण होईल का? ते नाही. 2 पेक्षा जास्त असेल तर कमी असेल तरी वर्ग समीकरण म्हणायचं नाही. ज्यावेळेस त्याचा घातांक 2 असेल, डोक्यावर इथं 2 लिहिलं असेल, घातांक म्हणा कोटी म्हणा त्याला, ठीक आहे, त्याला कोटी पण म्हणतात घातांक पण म्हणतात मराठीतनं. तर तो पाहिजे आपल्याला जास्तीत जास्त 2. त्याला पॉवर पण म्हणतात इंग्लिश मधनं. तर मग मला सांगायचं आता काय असतं, एकाच चलातील समीकरणामध्ये ज्या चलाचा सर्वात मोठा घातांक किंवा डिग्री कोटी काय म्हणायचे ते म्हणा, इथं डोक्यावर लिहिलेला असतो, तो किती पाहिजे आपल्याला? 2 पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल आता. त्याला वर्ग समीकरण म्हणायचं. आता एक एक्झाम्पल आहे, स्टँडर्ड रूप कसं असतं त्याचं, ए एक्स स्क्वेअर. इथं काय करा तुम्ही, अधिक वजा काय केलं तरी चालतं. ए एक्स स्क्वेअर अधिक बी एक्स प्लस सी बरोबर 0. आता ह्याच्यामधली दुसरी कंडिशन, पहिली कंडिशन काय? आपल्याला काय पाहिजे? वर्ग समीकरण आहे का नाही? तर हा इथं 2 असला पाहिजे, बरोबर. वर्ग झाला पाहिजे तरच वर्ग समीकरण म्हणणार. त्यानंतर ही संख्या कधीही शून्य नसावी. हे जर 0 असेल तर काय होणार मला सांगा बरं. इथं ती ए म्हणजे संख्या आहे, ए बी सी ह्या तिन्ही संख्या आहेत. जर ए जर 0 असेल तर 0 गुणिले तो चल येणार. शून्याला गुणलं कुठल्याही संख्येनं काय येतं? 0 येणार. त्याचा वर्ग केला तर काय येणार? 0. म्हणजे ही टोटल संख्या काय होणार तुमची? निघून जाणार. मग ते निघून गेलं तर वर्ग समीकरण राहील का? नाही राहणार. म्हणून ज्या चलाचा जोडीदार असतो, पहिल्या वर्गाचा जे चल असतो ज्याचा वर्ग असतो, त्याच्या शेजारी कधीही 0 नसला पाहिजे, लक्षात घ्यायचं. इथं 0 असला तर चालेल का? चालते. इथं 0 असू द्या, इथं 0 असू द्या, चालते. फक्त इथं 0 नसला पाहिजे आपल्याला, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम. तरच वर्ग समीकरण. वर्ग समीकरणाच्या 2 कंडिशन आहेत. एक तर त्याचा वर्ग झालेला असला पाहिजे, डोक्यावर 2 लिहिलं पाहिजे, आणि ही प्लेस कधीही 0 नसली पाहिजे. 0 असलं की आपली स्कीम गणली म्हणायचं. ठीक आहे. आता दुसरं, ए बी सी ह्या वास्तव संख्या आहेत. वास्तव संख्या तुम्हाला माहिती आहेत काय? परिमेय अपरिमेय संख्या मिळून काय होतं? वास्तव संख्या. म्हणजे तुमचा अंश छेदामध्ये असू द्या किंवा वर्गमुळामध्ये असू द्या, सगळ्या संख्या आल्या त्यात वास्तव संख्यामध्ये. परिमेय संख्या अपरिमेय संख्या सगळ्या येतात त्यात. हा 0 नसावा हे तर तुम्हाला लक्षात आलं. कारण ए जर 0 झाला तर ते वर्ग समीकरण राहणार नाही. कारण ए आणि ह्या एक्स मध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं. गुणाकार केला की काय? शेवटी 0च येणार, वर्ग निघून जाणार त्याचा. म्हणजे ते वर्ग समीकरण राहणार नाही शेवटी. समजलं इथं? हे क्लिअर झालंय तुमचं? आता दुसरं बघा.
हे वर्ग समीकरण सोडवायच्या दोन पद्धती आहेत. एक फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे अवयव पद्धत आहे आणि दुसरी आपण आता बघणार आहे. आता अवयव पाडायचे म्हणजे काय? आता सगळ्यात महत्वाचं ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. यामध्ये काय करतो आपण मधल्या पदाची फोड करतो. अशी फोड करायची. काय करायचं की ज्यांची बेरीज मधल्या पदा एवढी आणि गुणाकार त्या सी चा जेवढा होता ती संख्या आली पाहिजे गुणाकार. म्हणजे काय आहे ax² प्लस bx प्लस c बरोबर 0 असं तुम्हाला दिलं असेल. आणि याला जर आपण काय केलं x² नुसतं लिहिलं अधिक 5x अधिक 10 बरोबर 0 अशी संख्या दिली तुम्हाला. रॅन्डम लिहिली मी काय. तर तुम्हाला काय पाहिजे की मधल्या पदा एवढी बेरीज आली पाहिजे. त्या दोन संख्यांची बेरीज 5 आली पाहिजे. अशा दोन संख्या शोधायच्या ज्याचा गुणाकार 10 आणि बेरीज 5 येईल. सांगा अशा काय संख्या सापडतात का तुम्हाला? नाही सापडत. बरोबर. मग अजून काय होतंय तुम्हाला? दुसरी काय सापडेल इथं? 10. आता सापडणार का? हे काय आलं पाहिजे तुम्हाला? ही प्लेस आली पाहिजे तुमचा. ही आली पाहिजे तुमची बेरीज आणि हे आलं पाहिजे गुणाकार. समजलं? अशा दोन संख्या सांग बरं तू की ज्याची बेरीज 5 येते आणि गुणाकार 10 येतोय. बेरीज आली पाहिजे 5. त्या दोन संख्या अशा शोधून सांगायचा ज्याचा गुणाकार 10 येतोय. 10 गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत? अबे 2 पासून चालू कर. मी बोलतोय ते तर समजते का नाही? दोन संख्या सांग मला ज्या दोन संख्यांना गुणाकार केला की 10 उत्तर येते. 5 आणि 2 ची बेरीज किती येते? येते का? बरोबर येते का? समजलं का तुला? तिकडे कोपरा आहे हिरो. इकडे पुढे बस. पुढे बस. कोपऱ्यात बसायचं. मी बोलतोय ते समजतंय का नाही समजत तुम्हाला? हे सांगा पहिल्यांदा. मला तर चेंज करायला पाहिजे म्हणजे जरा. विचारल्यावर समजत नाही. मग सांगताना समजलं का नाही? हे बघ हे बेसिक समीकरण असतं. असं समीकरण येणार आहे तुला परीक्षेमध्ये. त्यामध्ये ह्या समीकरणाच्या जागी इथं संख्या लिहिलेल्या असणार आहे 1x² अधिक 7x अधिक 10 बरोबर 0. तर तुला अशी संख्या शोधायची ज्याचा गुणाकार 10 येईल आणि त्या दोन संख्यांची बेरीज केली तर ती 7 येणार आहे. कोणत्या संख्यात? आता अशा दोन संख्या सांग ज्याची बेरीज 10 येते, ज्याची बेरीज 9 येते आणि गुणाकार 10 येतोय. सांग बर तू मागचा. तुझं नाव काय रे? किरण. सांग बर तू. अशा दोन संख्या सांग मला. 10 ची फोड कर बरं. 10 कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार करून येते तू सांग बर. तुला येईन. 10 ला कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 10 येतोय? कोणत्या येतात तुम्हाला जेवढे आठवतात तेवढे सांगा. 2 5 अजून 10 आणि 1 अजून दोनच. एवढे दोनच आयटम आहेत तुम्हाला माहिती आहे बरोबर. दोनच सेट तयार होतात. एक तर 5 2 2 5 किंवा 10 1 1 10 हे. आता मला सांगा 10 आणि 1 ची बेरीज 11 येते. त्यातल्या एकाला वजा केलं तर येईल का? कोणाला वजा करायचं? वजा 10 अधिक 10 वजा 1 त्या दोन संख्यांची बेरीज काय येणार आहे?
अधिक 10 वजा 1 या दोन संख्येत ह्यांची बेरीज काय येणार आहे? किती येणार आहे? 9. अधिक 2 वजा 5 ह्यांची बेरीज किती येणार आहे? किती? 7. -3. ठीक आहे, किती किती संख्या निघतात बघा आता. अधिक 5 ही वजा 2 ह्या दोन संख्यात यांची किती येणार आहे बेरीज? किती? प्लस. इथं हा 2 प्लस मायनसचा गुणाकार झाला तर मायनस येणार आहे. आधी तुम्हाला बेसिक कळू दे की पहिले कोणत्या कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार काय करायला येते, मग त्याच्या पुढे चिन्हाचा आपण सांगूया. हे बेसिक गोष्ट आहे, आधी तुम्हाला त्या संख्या शोधल्या पाहिजे. अजून चिन्हाचं पुढे आहे, काय टेन्शन घेऊ नका, सगळं डिटेल मध्ये. पहिलं बेसिक ह्याला 10च फोड करायला झाले आहे तुम्हाला. आता समजलं? 2 आणि 5चा गुणाकार अधिक अधिक मध्ये असतील तर काय येणार? 2 आणि 5चा अधिक अधिक दोन्हीचा गुणाकार काय येणार? वजा कुठं येते रे? 10 येणार. 9 आणि 10चा 9 आणि 1चा सॉरी 10 आणि 1चा गुणाकार 10 1 10. म्हणजे काय बेसिक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्या ठिकाणची संख्या असते कायम गुणाकारामध्ये, ह्या ठिकाणची संख्या असती त्या दोन संख्यांची बेरीज. बरोबर. वजा 10 अधिक 1चा गुणाकार काय येणार तुमचा? वजा 10 अधिक 1चा गुणाकार -10 येणार. त्या दोघांची बेरीज -9 येते. म्हणजे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत. पहिल्यांदा तुम्ही फोड करायला शिका. फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, ह्याच ठिकाणची संख्या गुणाकार असणार, ह्या ठिकाणची संख्या असणार आहे बेरीज. हे तुम्हाला कळलं की मग आपण चिन्हाचा पुढं काय कसा खेळ करायचा, इकडून तिकडे कोणाला कुठं मांडायचं काय करायचं ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा हेच करायला शिकायचं, मग आपण याची चिन्हाचं आपण सगळं बघूया. आता बघा काय केलंय आपल्याला, बेरीज मधल्या पदा एवढी आली पाहिजे त्या दोन संख्यांची आणि गुणाकाराची प्लेस त्या ठिकाणची संख्या आली पाहिजे. आता उदाहरणार्थ इथं दिले उदाहरण आपल्याला. उदाहरण काय दिले? x वर्ग वजा 5x अधिक 6. x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. आता मला सांगा अशा कोणत्या, आता कोणती संख्या गुणाकारात आली पाहिजे आणि कोणती संख्या बेरजेमध्ये आली पाहिजे हे सांगा मला फक्त. 6 ही संख्या दोन संख्यांचा गुणाकार आला पाहिजे. कुठल्या तर अशा दोन संख्या तुम्हाला शोधायच्यात ज्या दोन संख्यांचा गुणाकार 6 येईल, आणि अशा त्या दोन संख्या पाहिजेत ज्यांची बेरीज काय येणार आहे? 5 येणार. आधी 5च लक्षात ठेवा, मायनस बिनस थोडस 2 मिनिटांनी बघूया आपण. आता तुम्हाला त्या संख्येची बेरीज गुणाकार करायची आहे. 6 गुणाकार येणाऱ्या संख्या शोधा बरं. 3 गुणिले 2, 6 गुणिले 1, अजून बरोबर ह्या दोन संख्या. आता कुठल्या अशा दोन संख्यात त्यातल्या 6 आणि 1 आणि काय आहे 3 आणि 2 आहे. आता मला सांगा ह्या दोन्हीतली कोणाची बेरीज काय काय चिन्ह द्यावं लागेल तेव्हा ह्याची बेरीज तुमची मायनस येणार आहे, -5. -6 अधिक 1 केलं तुम्ही बरोबर. -6 अधिक 1 याचा गुणाकार किती झाला तुमचा? प्लस मायनसचा गुणाकार काय झाला? -6 झाला बरोबर. तर आपल्याला काय पाहिजे? +6. मग हे ऑप्शन करायचं का आपण? नाही. दुसरा ऑप्शन काय बघा, 3 आणि 2. 3 आणि 2 ची बेरीज पण 5 येते. ह्या दोघांची एकमेकांचे चिन्ह आपण ह्याला मायनस केलं ह्याला प्लस केलं तरी आपल्याला काय मिळणार आहे? 6 मिळणार आहे. कधी? सॉरी 5 मिळणार आहे. आता तुम्ही जर +1 केलं, ह्याला काय केलं? -1 केलं तर ह्याचा गुणाकार किती येतो? -6. इथे येते का आपल्याला?
म्हणजे दोन्ही चिन्ह आपण दोन्हीला देऊन बघितली, हे येते का आपलं उत्तर? नाही येत. मग हा ऑप्शन सोडून द्यायचा. सेकंड ऑप्शन घ्या तुमचा, 3 आणि 2. ह्याला चिन्ह कोणची कोणची द्यायची? 3 आणि 2 ची बेरीज किती येते? पहिल्यांदा तर आपण बघितलं 5 येते, त्याचा गुणाकार किती येतोय? 6 येतोय. ठीक आहे, आपल्याला मनाला जरा बरं वाटते. मग आता मला सांगा, ह्याला चिन्ह कोणची द्यायची? काय करायचं? तुझं म्हणणं आहे दोन्हीला मायनस, तुझं काय? दोन्हीला मायनस, दोन्हीला काय प्लस, हा मायनस. अजून का द्यायचं मायनस? तू सांग बरं जरा. हे न्यू रट्टा लावलाय मायनस मायनस म्हणून. हा, 2 मायनस संख्यांचा गुणाकार केला की प्लस होणार. बेरीज काय होणार त्याची? 2 मायनस संख्यांची बेरीज मायनस मध्ये जाणार. -7 -8 किती झाले? -15. ह्या टाइप मध्ये -3 -2 ची बेरीज किती झाली तुमची? बेरीज रे, -5 म्हणा, -5 आणि गुणाकार झालं. आपले 2 आयटम तयार झाले इथं. हे तुम्ही ब्रेकडाऊन केले. आता ही पहिली स्टेप झाली तुमच्या ह्याच्यातली. काल एक चार्ट बघितलेला बघले मोठा. तसं जरी नाही जमलं ना तरी काय करायचं, आपल्या ह्याच्यावर हे करून बघायचं. -2 गुणिले -3, 3 दुनी 6, वजा चिन्ह निघून जाणार गुणाकारामध्ये. त्यानंतर बघा, ही मधल्या पदा एवढे आले पाहिजे. हे तुम्हाला आलं इथपर्यंत. समजलंय तुम्हाला? समजलंय का? आता आपण फोड कशाची केली सांगा बरं? 6 ची फोड केली नाही आपण, 5 ची फोड केली. तोडलाय कोणाला आपण? मधल्याला तोडायचं पदाला, बरोबर. बेरीज कोणाची आली पाहिजे आपल्याला? त्या मधल्या पदाची. म्हणून काय केलं आपण? काय होतं समीकरण इथं लिहून घेऊया पेजला आपण. x² - 5x + 6, x² - 5x + 6 बरोबर 0. आता आपण ह्याला फोडले, बरोबर. ह्याला आपण फोडले, हे जे 2 तुकडे केले. काय केले ते आपण? बरोबर. आता ह्याच्यामध्ये आधी चिन्ह कोणतं? इथलं गुणाकाराचं चिन्ह आहे, बरोबर. इथं काय करणार तुम्ही? गुणिले. आता हा x इकडे एक x गेला, इकडे एक x गेला, म्हणजे त्याला आपण सेपरेट केलाय, बरोबर. आता हा असं लिहून घ्यायचं, x² इथला आहे असंच, आणि हे काय आहे? +6 बरोबर 0. आलं लक्षात? हे कशी आली पुढची स्टेप? आपण ह्याचे 2 पीस केले, एक 3 आणि एक 2. हे दोन्ही मायनस मध्ये, त्यांचे चिन्ह आपण त्यांना दिली. आता पुढच्या स्टेपला काय करणार? तुम्हाला ह्यातलं कॉमन काय दिसते? कॉमन काय तुम्हाला? x, बरोबर. ह्यातनं काढला x. इथं किती राहणार आहे शिल्लक आतमध्ये? x वर्गातनं एक x काढला. x² म्हणजे काय? 2 वेळा x असतो, त्यातला 1 काढला, 1 राहणार आतमध्ये, बरोबर. म्हणजे इथला x, ह्यातला 2 मधला 1 गेला, नुसता x राहतो, x - 3. इथला पण x निघून जाणार. ठीक आहे. नंतर काय आहे? वजा. इथलं काय आहे? त्यातनं कॉमन काय निघतंय? ह्या 2 मध्ये कॉमन काय निघतंय? कुठली संख्या निघते दोघांमध्ये कॉमन? 2 नी 6 ला भाग जातो का? कितीने जातो? 2×3=6. म्हणजे इथं 2 साईडला घेतला, मग हा 2 निघून गेल्यावर काय राहते खाली? x. आता काय करायचं? चिन्ह वजा द्यायचं का अधिक द्यायचं? का बरं? कुठं गुणाकार आहे? म्हणून वजा. भागाकार केला की नाही. इथं चिन्ह बघायचं काय? हे चिन्ह तुमचं वजा आहे, त्यामुळं काय होणार? इथलं पुढचं -3 बरोबर 0. मग 2 हे सेम झालं, इथं पण सेम झालं. पुढच्या स्टेपला काय करणार तुम्ही? एका कंसामध्ये हे लिहायचं x - 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये x - 3. हेतलं कॉमन मधलं एकदाच घ्यायचं आणि हे एकदा लिहिलं, म्हणजे काय झालं? x ची किंमत तुमची आता ही वजा आहे, बरोबर. x - 2 किंवा x - 3 बरोबर काय असणार आहे तुमचं? बरोबर
0. आलं लक्षात? आता हे -2 तिकडे टाकलं तर काय होणार आहे पलीकडं? प्लस, बरोबर. म्हणून x ची किंमत काय आली इथं? +2. किंवा x ची किंमत इथं किती आली? हे पलीकडे टाकायचं ह्याला. ह्या -2 ला तिकडे टाकलं, ह्या -3 ला तिकडे टाकलं, हे आलं 3. ह्या तुमच्या x च्या 2 किमती आल्या. x ची किंमत 2 असणार किंवा x ची किंमत 3 असणार. बरोबर? हे तुम्हाला लक्षात आलं का? हे पहिल्यांदा समजून घ्या काय केलंय आपण. पहिल्यांदा ह्याचा सगळ्यात हे परीक्षेमध्ये काय एवढं करत बसायचं करणार का एवढं नाही. का आलंय कसं आलंय तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये एखाद्या वेळेस नाही तुम्हाला समजलं परीक्षेमध्ये शॉर्ट ट्रिक नाही समजली तर तुम्ही ह्या पद्धतीने काढू शकता. त्यासाठी तुम्हाला सांगतोय. नाही तर तुम्ही परीक्षेमध्ये पुन्हा सेम पद्धतीने वापरणार तुमच्या आणि स्कीम गडबडणार आपली. ठीक आहे. आधी काय करायचंय तुम्ही ह्या मधल्या पदाला फोडायचंय अशा प्रकारे किती बेरीज आली पाहिजे, शेवटचं पद गुणाकार आलं पाहिजे. एवढं लक्षात आलं. मग त्या दोघांना काय करायचं त्याची व्हॅल्यू देऊन टाकली, x लिहिलं. आता काय होतं माहितीये का ह्याच्यामध्ये तुम्ही हे सेपरेट करून घेतल्यानंतर तुमच्या किमती आल्या. हे तुम्हाला काढायचं असतं की त्याचे त्या किमती काय आहेत, x ची किंमत काय आहे असं तुम्हाला दिलेलं असतं. एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक सांगणार नंतर. हे आधी समजून घ्या हे काय करायचंय. आता जर ह्याचे अवयव पडत नसतील, आता मगाची संख्या आपण घेतलेली, आता हे काय केले आपले अवयव पडले. बरोबर? मगाशी काय होतं तो 5 आपण घेतलेला, 5 आणि 10 मध्ये 5 x होता आणि पलीकडं +10 होतं. अशा दोन संख्या आहेत का ज्याचा गुणाकार 5 येतो बेरीज 10 येते? आपलं गुणाकार 10 येतो बेरीज 5 येते. अशा संख्या नाहीत. म्हणजे हे जे अवयव पडतात का? नाही पडत. मग त्यासाठी पद्धत काय आहे की त्याला काय करावं लागतं आपल्याला, हे फॉर्म्युला वापरायला लागतो. x काय करायचं -b, इथं 2 वेळा चिन्ह आहे. ठीक आहे. प्लस मायनस वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac भागिले 2 हे लिहून घ्या तुमच्याकडे. हा फॉर्म्युला लिहून घ्या. आता यामध्ये काय असतं माहितीये का? हा एवढा पार्ट आहे ना, हा एवढा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac ह्यातला फक्त b वर्ग वजा 4ac ह्याला काय म्हणायचं? विवेचक. ह्याला म्हणायचं विवेचक. किंवा डेल्टा. किंवा अजून काय म्हणायचं? डिस्क्रिमिनंट म्हणायचं. इथं लिहिले. ठीक आहे. लिहिलं? हे कधी वापरायचे? जेव्हा त्या मधल्या पदाचं अवयव पडत नसतील त्यावेळेस हे तुम्हाला वापरायचे. आलं लक्षात? आता मी तुम्हाला एक समीकरण लिहून देतो, त्यातल्या मला किमती सांगा कशाच्या काय. ह्यातले ए बी सी च्या किमती काय काय आहेत मला सांगा बरं. तुला काय वाटतंय रे हिरो? किरण, ए बी सी च्या किमती काय आहेत ह्यातल्या? अजून तुला कळलं नाही? ए बी सी च्या कळलं का नाही? होय का नाही? सांग बरं ए बी सी च्या किमती काय आहेत? लक्षात घ्या तुम्ही, हा बेसिक फॉर्म्युला आहे आपला. काय होता? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. फक्त तुम्हाला ए बी सी च्या किमती विचारल्यात मी. ए बी आणि सी इथं कुठे दिसते?
ए ची किंमत 4. काय लिहिलंय तिथं? जागा कुणाकुणाची कुठली आहे? तेवढंच बघायचं, बाकीचं जास्त वाढीव करायचं नाही पुढं. कळलं? एच्या जागी काय दिलं इथं तुम्हाला? 4. 4 लिहा. काहीच दिलं नसेल तर काय लिहिणार तुम्ही? 0 का 1? 1 लिहिणार. काहीच जर दिलं नसेल तर 1 लिहायचं. ह्या पुढच्या ठिकाणी काहीच दिलं नसेल, आता समीकरण असं दिलं तुम्हाला, आता एबीसीच्या किमती सांगा बरं मला ह्यातल्या. ए किती? 1. हा. B0, C16. आता पुढे काय करायचं? याला सोडवायचं कसं? कशी फोड करणार? कोणाचं काय करणार तुम्ही? B² मायनस बर, तुम्हाला ह्याच्यात काय अजून सोपं काय सुचतंय का? फॉर्म्युला जाऊ द्या, सगळा विसरून जावा. अजून काय सुचतंय का? इथं लक्षात आलं का तुम्हाला? ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण? हे 16 आहे, ह्याला पलीकडे टाकू शकतो. x² इज इक्वल टू -16. हे 16 कशाचा वर्ग आहे का? 4चा वर्ग आहे, बरोबर. मग तुम्ही काय करू शकता? ह्याचं वर्गमूळ, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया आता, हे तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, इथं पहिले मायनसच लिहून टाकू म्हणजे टेन्शन नाही. इथं गेल्यावर प्लस होणार, इथं मायनस आहे, इथं गेल्यावर प्लस होणार. हे +16 झालं तुमचं. ठीक आहे, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं आपण. काय येणार आहे? एक्स ची व्हॅल्यू x 16चं वर्गमूळ किती? तुझं पण नाही प्लस मायनस, तुझं काय? तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय? दोन उत्तर येतात. वर्गमूळ कधी पण प्लस मायनस मध्ये लिहायचं. ठीक आहे, +4 -4. x ची किंमत एक तर +4 येणार किंवा x ची किंमत येणार -4. -4चा 2 वेळा गुणाकार केल्यावर काय येतो? -4चा 2 वेळा गुणाकार, -4 गुणिले -4. काय येतंय सांगतो तुला मी. ती जाऊ दे फळ्यावरचं चुलीत तिकडे. मी सांगतोय ती -2 गुणिले -2 किती येणार आहे? अधिक का -4 येणार? 2 वजा संख्यांचा गुणाकार कायम काय येतो? अधिक येणार. थांबा 2 मिनिटं. हे लिहून घ्या, मग त्याचा फोटो काढून घ्या. नाही फोटो काढून घ्या. कशाला लिहायला आहे का वेळ तेवढा तुमच्याकडे? मोबाईल नाही आणला? ज्यांनी आणला असेल त्यांनी मोबाईल मध्ये काढा, नाही तर लिहून घ्या 2 पैकी 1.
आता ह्या दोन समसंख्यांचा गुणाकार काय दिलाय बघा बरं. हा, दोन विषम संख्यांचा हे अरे विषम सम झालेला काही प्लस मायनस चिन्ह द्यायचं राहिले सम विषम काढलेलं. विषम संख्या झाल्या ह्या तुम्हाला चिन्हाचं द्यायचं राहिले मी ती गडबडीत हीच काढली. नाही नाही तसं नसते. सम आणि विषम संख्या हा वेगळा कन्सेप्ट आहे. प्लस आणि मायनस वेगळा कन्सेप्ट आहे. समजलं. प्लस आणि मायनस वेगळा कन्सेप्ट आहे. ही कसली संख्या आहे काय ही समविषम मध्ये सांग मला. ही काय झाली -2 झाली. पण ही काय झाली मायनस. आता हे आपलं वजा वजा अधिक ह्या चिन्हामध्ये चालले बरोबर. ही संख्या -3 वजाच्या संख्या द्या बरोबर. ही सम आहे का विषम आहे. ही विषम आहे ही सम आहे पण ही कशी वजा मधली आहे. आता मला सांग अधिकच्या जर असेल आपले 1 2 3 4 5 ह्या काय आहेत ह्यातल्या काही सम आहेत काही विषम आहेत बरोबर. म्हणजे एक आड एक असतं संख्या. ही चिन्हाचा वेगळा विषय आणि या समविषमचा वेगळा आहे. मी गडबडीत ती कालचं मला लक्षात राहिले एकदम मी तीच काढला आता बघितल्यावर लक्षात आलं माझ्या पण. तुम्हाला ते चिन्हांचं मी देतो दुसरं. कोणत्या संख्यांचा गुणाकार काय येतो ते पण पहिल्यांदा एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. 2 प्लस आणि मायनसचा गुणाकार काय येणार. एखादी संख्या प्लस आणि मायनसचा गुणाकार केला तर मायनस येणार बरोबर. लिहून देतो नाही मला वाटतं पुढे ऍड केलेलं आहे ते बरं का. दिले चला. आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. बी वर्ग वजा 4ac ह्याला काय म्हणायचं आपण डेल्टा किंवा विवेचक म्हणतो मराठीत शुद्ध मराठीत. त्याची किंमत आपल्याला शोधायची आणि मग ती फक्त ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायची. हे सगळं निघून जाणार आहे. ह्याच्या जागी काय राहणार आहे तुमचं बी वजा बी अधिक किंवा वजा हा इथं तुमचा डेल्टा येणार आहे भागिले 2a. आता आपण ज्या किमती काढल्यात ए बी सी च्या त्यात काय काढली आपण किंमत हे यात बघूया. हे ना काय निघते आपल्याला 3. अशी कुठली संख्या आहे का ज्याचा गुणाकार 10 येतो आणि बेरीज 3 येते आहे. हे आपण रॅन्डम लिहिले त्यामुळे एक्झॅक्ट येईल उत्तर ह्याचं काय नाहीये. आपण काय प्रश्न असा तयार केलेला नाही मी मनाने लिहिले इथंच. मला सांगा 3 कुठली संख्या आहे ज्याचा गुणाकार 10 येतो आणि बेरीज 3 येते नाही अशी संख्या. मग आपल्याला काय कळतंय की हे आपल्याला फॉर्म्युल्यानंच ह्याच फॉर्म्युल्यामध्ये टाकून काढावं लागणार आहे. आता बी वर्ग वजा 4ac ह्यात बी ची किंमत काय आहे इथं आपण डेल्टा काढू बरोबर. बी वर्ग वजा 4ac. आता ह्यातला बी काय आहे तुमचा 3. मग 3 चा वर्ग वजा 4 गुणिले ए काय आहे तुमचा 4 गुणिले सी 10. आता ह्यातलं आधी काय करायचं कंचे भागव्यव काय होतं काल बोडमासचा रूल. बरोबर. आधी गुणाकार करायचा. यात काय दिसतंय ब्रॅकेट आहे नाही मल्टिप्लिकेशन येते डायरेक्ट. हा मग इथपर्यंत मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. 3 चा वर्ग 3 गुणिले 3 असतं बरोबर. काय येणार तुमचं इथं 9 वजा हे काय आहे तुमचं 4 4 चौक 16 16 आहे 160. आलं. इथं काय लिहिणार तुम्ही 160 मधनं हे 9 वजा करायचे वजा 151. ही कशाची किंमत झाली तुमची डेल्टाची. ही किंमत कुठे टाकायची आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. इथं प्लस मायनस याच्यामध्ये बी किती होता आता आपला इथं
बी होता 3. आता पुन्हा काय करायचं तुम्ही या ठिकाणी लिहायचं की -3 अधिक, आता 2 लिहायचे अधिक काय करणार तुम्ही कंसामध्ये -151 भागिले 2 गुणिले ए किती होता आपला 4. हे एक पहिलं झालं. दुसरा आयटम काय लिहिणार -3. आता इथं अधिक लिहिले ना, इथं काय होतं अधिक आणि वजा दोन चिन्ह होते. मग आता दुसरं चिन्ह लिहायचं कंसात -151 भागिले 2 गुणिले 4. काय काय वर्गमुळात 151चं वर्गमूळ काढायचं आपल्याला. हे इथं हे वर्गमूळ आहे इथं. अरे वर्गमूळ लिहायचं राहिले का? आता 151चं वर्गमूळ निघते का? म्हणजे काय झालं 2 तुम्हाला लिहायचं आहे. आता परीक्षेमध्ये काय असं तुम्हाला येणार नाही की आपण ही संख्या रॅन्डम घेतलेली आहे, बरोबर आहे. 144 कशाचा वर्ग आहे आणि 13चा 169. तर आपण असं समजू थोडा वेळ की ही किंमत किती आली आपली -144. याला पण काय करू आपण -144 आली. आता काय करणार तुम्ही इथं वर्गमूळ पहिल्यांदा काढून टाकायचं. त्याचं वर्गमूळ काढलं की काय राहणार आहे तुमचं इथं -12. तिथं काय राहणार आहे तुमचं मग ते पुन्हा वजाचं काय होणार आहे तुमचं चिन्ह चेंज होणार, ह्याचं चेंज होणार, भागाकार करायचा, संपला विषय. तुमचे 2 सेपरेट ह्या लाईनचं सेपरेट मिळणार, त्या लाईनचं सेपरेट. ह्या सगळ्या दोन्ही एक्सच्या किमती आहेत. एवढं काय लय डोक्याला ताण देऊ नका, एवढं अवघड विचारत नाहीत तुम्हाला. तुम्हाला माहित पाहिजे की एखादं जर एक्झाम्पल आलं तर तुम्हाला समजलं पाहिजे, कारण या डायरेक्ट किमती निघतात ह्याच्या. ठीक आहे, आपण एक्झाम्पल सोडवताना बघूया. लय टेन्शन घेऊ नका, सगळी टेन्शन मध्ये दिसते. आता b² - 4ac हा डेल्टा काढला आपण, त्याच्या किमती काय असतील तर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे हे बघायचं आहे. ह्याची किंमत जर 0 एवढी असेल डेल्टाची किंमत, तर आपलं उत्तर काय असणार आहे, त्याची जी मूळ काढणार आहे आपण म्हणजे एक्सच्या किमती, त्या काय असणार आहेत वास्तव संख्या, रिअल नंबर्स आणि समान असणार आहे. समजलं? जे काही आकडे ऑप्शन मध्ये बघायचे, ह्या डेल्टाची किंमत आपण b² - 4ac जे काढलंय ते काय असलंय तुमचं, जर त्या 0 एवढं असेल किंवा 0 आलं उत्तर तुमचं, तर त्याची मूळ काय असणार आहे, ती एक्सच्या किमती वास्तव संख्या असणार आहे, रिअल नंबर्स आणि सेम असणार आहे दोन्ही, बरोबर. त्यानंतर डेल्टाची किंमत जर 0 पेक्षा मोठी असेल, हे लिहून घ्या, थांबा 2 मिनिट तुम्ही लिहून घ्या, मग सांगतो तुम्हाला. झालं का लिहून? लिहून झालं का? आता आपलं काय आलं होतं मगाशी b² - 4ac. आता आपण पहिले 3 गोष्टी बघूया. या डेल्टा म्हणजे b² - 4ac एवढ्या ह्याची किंमत जर 0 असेल तर ती मूळ त्याची येणारी एक्सच्या किमती 2 येतात, बरोबर. वर्ग समीकरणामध्ये आपण पहिल्यांदा काढले, जी आपण फोड केली होती तसेच इकडे पण निघणार आहेत 2 किमती. तर काय निघणार आहे, तर ती मूळ कशी असणार आहेत त्याची निघणाऱ्या दोन्ही किमती वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय, वास्तव संख्या काय आहेत काल सांगितले, म्हणजे पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, या सगळ्यांना मिळून काय म्हणायचं वास्तव संख्या म्हणायचं. ठीक आहे. आता पूर्णांक संख्यामध्ये काय येणार आहे तुमच्या सगळ्या त्या प्लस मायनस बिनस सगळ्याच येणार आहे त्याच्यात. अपूर्णांकामध्ये अंश छेद येणार आहे, बरोबर. म्हणजे तुमचे नॅचरल नंबर झाले, होल नंबर झाले, सगळे त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत, बरोबर. त्यानंतर काय अजून परिमेय संख्या कशा असतात, परिमेय संख्या म्हणजे सांगा मला.
पी छेद क्यू म्हणजे छेद बी च्या स्वरूपात तुम्हाला छेदात अंशात लिहिता येईल त्याला अपरिमेय संख्या. परिमेय म्हणायचं. अपरिमेय काय? लाईफ ऑफ पाय सांगितलेलं आठवतंय का? पिक्चर काल सांगितलेला लाईफ ऑफ पाय पिक्चर बघितला का? पायची किंमत काय? लेट आलता. इमॅजिनरी संख्या असतात थोडक्यात त्या किंवा मायनस मध्ये, त्याचं आपल्याला पूर्ण प्रॉपर उत्तर काढता येत नाही, त्याला काय म्हणायचं आपण? अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स. किती पण लांब पर्यंत त्याचं उत्तर निघतं. बरोबर. आता हे झालं तुमचं इथं 0 एवढी किंमत असेल तर. जर डेल्टाची किंमत तुम्ही जी आता आपण बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली ती जर शून्यापेक्षा मोठी असेल, बरोबर, डेल्टा काढलेला शून्यापेक्षा मोठा असेल तर उत्तर काय येणार आहे? तुमच्या संख्या असणार आहेत वास्तव संख्या असणार आहे. बरोबर. आणि काय असणार आहे? असमान. म्हणजे एक उत्तर तुमचं त्यातलं काय येणार आहे? एक प्लस मध्ये येणार, एक मायनस मध्ये येणार, किंवा एक मायनस मध्ये एक प्लस मध्ये. एक्सच्या किमती 2 निघणार आहेत तुमच्या, त्यातली एक प्लस असणार, एक मायनस असणार, एक मायनस असणार, दुसरी प्लस असणार. एवढंच, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर डेल्टाची किंमत जर शून्यापेक्षा लहान असेल तर याची मूळ काय असतात? वास्तव संख्या नसतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ह्याचं आता आपण उदाहरण बघितलंय. ह्याच्या आधी एक सोडवलंय उदाहरण, आठवतंय? हे आपण काढलेले 144 ला रिप्लेस केलं आपण. हे किती आले आपली किंमत? -151. ही कुठे जाणार आहे आपली किंमत? इथं -b x बरोबर -b प्लस मायनस वर्गमुळामध्ये हे तुमचं b वर्ग वजा 4ac डिवायडेड बाय काय? टोटलला 2a. म्हणजे इथं आपली किंमत कुठं आली? ही तुमची डेल्टाची किंमत इथं आली. बरोबर. x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये वजा 151 छेद 2a. आता मला सांगा, हे डेल्टाची किंमत आली. कुठली आली डेल्टाची किंमत तुमची? ही आली. ही काय आहे तुमची? वजा आली. बरोबर. वजा संख्या आहे ना, मग वर्गमुळात वजा संख्या आली तर काय येणार आहे? तुमचं उत्तर निघते का? नाही निघत उत्तर. या सगळ्या काय असणार आहे? इमॅजिनरी संख्या असणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला काढता येणार नाही. हे बाकीचं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? इथं एवढं सगळं कुठाना नाही. ह्या 3 गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या की संपला विषय. कुठल्या? 1 2 3. त्या बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय येते त्याच्यावरनं. आता समजा हे 0 दिलंय तुम्हाला, 0 आलं तुमची बी वर्ग वजा 4ac ची किंमत. बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायला तुम्हाला किती वेळ लागतो? बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. चला, बी वर्ग वजा 4ac डेल्टाची किंमत. तुला कळलं नाही? कळलं नाही ना? बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. एबीसी च्या किमती लिहि बरं पहिलं कागदाव. हे की रे माकडा, -71. तुझं -71 याने काय नाही येत आहे. एबीसीच्या किमती लिहि बरं. कोणाला ए म्हणायचं, कोणाला बी म्हणायचं, कोणाला सी म्हणायचं? हा हा ओके. आता फॉर्म्युला लिहि. बी वर्ग वजा 4ac खाली लिहि. बी वर्ग वजा 4ac लिहिला? टाका आता किमती. बी ची किंमत काय?
5 टाक, 5 चा वर्ग वजा 4 गुणिले 1 आहे लिह तिथं 3 गुणिले 8 कर बरं. 5 चा वर्ग करायचा आधी पहिल्यांदा पलीकडचा. 5 चा वर्ग 25 वजा 4 गुणिले ना ती सगळ्यांचा गुणाकार कर ना. हा मोठ्याने म्हणून म्हणून कर, काय नाही लाजायचं नाही अजिबात. हा हा ले किती झाले 25 वजा 96 किती येते उत्तर 96 मधनं आधी 10 घालव, टोटल 25 घालवायचे तुला बरोबर. 96 मधनं 10 वजा कर, किती राहतात 86. थांबा तुम्ही कुणी सांगू नका, त्याचा क्लिअर होऊन द्या. 86 ना अजून 10 घालव, म्हणजे आपण टोटल किती वजा केले आतापर्यंत 20 केले, 76 झाले. अजून किती वजा करायचे खाली बघ की रे. हा कर बर 5 वजा प्लस का मायनस येणार, मोठी संख्या कोणची आहे त्यातली, त्याला चिन्ह कोणतं आहे, ती चिन्ह द्यायचं. लक्षात आलं. आता ही कसली संख्या आली तुमची समजलं. पुन्हा चुकला तर अजून कोणाला राहिले का कोणाचा अजून. ही ए ही बी ही सी ची किंमत झाली बघा इकडं. ए बी सी च्या किमती ह्या झाल्या 3 5 8. आपल्याला काय करायचंय बी वर्ग वजा 4 ए सी, ह्याला काय म्हणतो आपण डेल्टा बरोबर. याची किंमत काढायची. काय काढणार आपण, बी ची किंमत किती आहे 5 चा वर्ग वजा 4 गुणिले ह्याच्यामध्ये चिन्ह असतं गुणाकाराचं. ए ची किंमत काय आहे 3 गुणिले 8, 5 चा वर्ग 25 वजा 4 ते 12 12 8 96. आता ह्याला काय करणार तुम्ही मोठ्या संख्येतनं बारकी वजा करायची पहिल्यांदा. 96 25 वजा केले किंवा 96 मधनं 20 वजा केले तुमचे किती राहणार आहेत 76 राहणार. त्यातनं पुन्हा 5 वजा करा 71 राहणार आहे. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं त्याला वजा 71. आता आपण 3 नियम बघितलेले. डेल्टाची किंमत 0 असेल तर काय असणार आहे, त्याची मूळ कशी असतात वास्तव आणि समान. डेल्टाची किंमत जर 0 पेक्षा लहान असेल तर त्याची मूळ कशी असणार आहेत वास्तव आणि कंबरड्यातला घालो का तुमच्या होय रे, वास्तव नसतात इमॅजिनरी नंबर असतात सगळे. मी लहान आहे म्हणलं तुम्ही ऐकत नाही बघत नाही काय, ठीक आहे. आणि डेल्टाची किंमत जर 0 पेक्षा मोठी असेल म्हणजे प्लस मध्ये जर संख्या आली असेल तर त्याची मूळ कशी असतात वास्तव असतात संख्या. एक प्लस असणार एक मायनस असणार असं लक्षात ठेवा. समजलं. हे या गोष्टी विसरायच्या नाहीत, ह्या कधी तुम्हाला कामाला येणार आहेत परीक्षेमध्ये. लय महत्वाचं आहे, गडबड अजिबात करायची नाही. किती वेळ लागला बरं मला सांगा हे काढायला तुम्हाला. ह्याच्यावरनं तुम्ही ऑप्शन बघू शकता, डायरेक्ट उत्तर तुम्ही उडवून टाकू शकता. असं जर तुम्हाला इथपर्यंत बी वर्ग वजा 4 एसी इकडे बघा सगळे लक्ष द्या. मोबाईल नंतर पोरींला चॅटिंग करा गो बे. तिथेच राहतात कुठे जात नाहीत ते. ही जाईल पुन्हा ही गेल्यावर पुन्हा रिपीट होणार नाही. एका मार्काने रिझल्ट गेला तर पुन्हा तुम्हाला सगळं दुनिया बिन्या सगळी आठवण पुन्हा कळलं का. खालचं वरचं सगळं आठवतंय मग काय सुधारत नाही, मग मेंदू बिंदू सगळा पार. ठीक आहे, ही किंमत तुम्हाला कळली. ह्या किमतीवरनं आपल्याला 3 नियम माहिती आहेत. काय काय आहे आपण ऑप्शन वरनं तुम्ही डायरेक्ट आन्सर सोडू शकता. ऑप्शन मध्ये जर तुम्हाला याला जर सपोज ऑप्शन दिले मी काय का असं ना, आता ऑप्शन जर असे दिले ए बी सी आणि डी,
ह्यातलं उत्तर कोणतं असू शकतं? ते वजा 71 बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली आपण, त्यातलं खालच्यातलं ऑप्शन मधलं उत्तर कोणतं असू शकते? बी. तुला काय वाटतंय? बी. ए वाटतंय. तुला काय वाटतंय? तुला कळलंच नाही. तुला आता 3 नियम सांगितले, तुझं लक्ष नव्हतं मोबाईल मध्ये, तुझं ध्यान. लका तुझी जन्मतारीख किती आहे? 2008. तेव्हा मी कॉलेजला सेकंड इयरला होतो. मी सांगतोय काय तुला, ऐक, हे काय होतं माहितीये का, हे बघ मॅप तू दिवसभर आहे तुला वेळ, मी एकदा इथनं 1 तासाने गेलो तर मला काय तुला हे कळणार नाही. पेपरला इन केस उद्या आलं तर मग मॅप बघून आता कोणत्या टाइमला कोणता इम्पॉर्टन्स द्यायचा तुम्ही ठरवा. म्हणजे कसं आहे, तुम्ही लय लहान आहे यार. मी तुमच्या जन्म तर आम्ही कॉलेजला होतो, मग विचार करायचं तुम्ही आता उद्योग करताय, आम्ही कधी केले तुमच्या जन्माच्या टायमिंगला. माझं वय किती असं सांगा बा तुम्ही आता. किती किती वाटते? 37 वय माझं, 37. म्हणून सांगतो तुम्हाला, व्यायाम करायचं, रनिंग करायचे दररोज 5 किलोमीटर. तुम्ही फक्त परीक्षा आहे म्हणून रनिंग करू नका, कळलं का? तर आपण कुठं होतो? इथं होतो. लक्षात घ्या, ह्या गोष्टी कशा आहेत, मी सांगितलं तुम्हाला तीन नियम सांगितले. डेल्टा म्हणजे ह्या बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल तर त्या संख्यांची उत्तर कशी येणार आहेत? समान संख्या येणार आहेत. बाकीचं वास्तव सोडून द्या, ठीक आहे. समान संख्या येणार आहेत पहिल्यांदा. इथं समान दिसतात, आपल्याला उत्तर काय आले? मायनस आले. हे पुढे कुठे जाणार आहे? तिथं बसलं की वर्गमुळात वजा 71 होणार आहे, बरोबर का? आपल्याला डेल्टाचे 3 नियम माहिती आहेत. हे 3 नियम काय आहे? डेल्टा 0 जर आला आपला म्हणजे बी वर्ग वजा 4ac, एवढ्याच एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बी वर्ग वजा 4ac. फालतू एकदम गोष्ट आहे, लय मोठं लक्षात ठेवायची गरज लागते का ह्याच्यात? अवघड आहे काही? बी वर्ग वजा 4ac ही 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी हे एवढं फॉर्म्युला नाही लागत. ह्याची किंमत तुम्ही काढली, जर ती तुम्हाला निघली काय? पॉझिटिव्ह निघली, 0पेक्षा जास्त मोठी असेल, 0पेक्षा मोठी असेल, किती असू द्या, तर त्याचं उत्तर काय असणार आहे? तुमच्या संख्या जे ऑप्शन मध्ये येणार आहेत ते दोन्हीचे साइन वेगवेगळे असणार आहेत. इथं काय आलंय आपल्याला उत्तर? साइन वेगवेगळे कुठे आहे? साइन वेगवेगळे, ह्याचे दोघांचे साइन सेम आहेत. म्हणजे आपण काय सांगितले? समान साइन कधी असणार आहेत त्यांचे? पहिल्यांदा ज्यावेळेस ते 0 असतं तेव्हा डेल्टाची किंमत, ह्या बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 येत असेल तर समान संख्या असणार आहे. आलं लक्षात? डेल्टाची किंमत, मग हे 2 ऑप्शन गेले का तुमचे? काय गरज आहे का तुम्हाला त्यातले आकडे बघायची सुद्धा काय गरज नाही, ह्याच्यावरून बघू शकता इथल्या साइन वरनं तुम्ही फक्त. नंतर डेल्टाची किंमत जर 0पेक्षा मोठी असेल तर ती मुळ कशी असणार आहेत? असमान, म्हणजे 1 अधिक 1 वजा असणार आहे. हे चिन्ह काय आहे? 1 अधिक 1 वजा. गेलं हे ऑप्शन. आपलं काय आलंय? का गेलं? तर आपलं काय आलं इथं? वजा. म्हणजे ही संख्या कशी आहे? 0पेक्षा लहान आहे तुमचा डेल्टा, म्हणजे 0 मोठा आहे. मग हा जर डेल्टा 0 असेल तर इथं काय येणार आहे तुमचं उत्तर? ऑटोमॅटिकली यापैकी नाही, किंवा उत्तर काढता येत नाही, जे काय असं तुकराट आन्सर असेल ते तुमचं उत्तर येणार. समजलं? रिअल नसणार आहे, म्हणजे तू इमॅजिनरी नंबर येणार आहे काहीतरी. पाय सारखा, पायचा कसा नंबर येतो त्याच्या टाइप मध्ये पॉइंट मध्ये तुला काढता येणार नाही उत्तर, ते असं असतं. मग ते देत नाही तिथं उत्तर, ते लिहायला जागा पुन्हा नाही ना त्यांना, 4-5 पानं तुला त्याचे पॉइंट 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 पुढे लिहायला.
आलं लक्षात? हा, ह्या प्रश्नाचा का तर वजा संख्या आली, शून्यापेक्षा लहान आहे म्हणून ते आन्सर आपण काय करणार? आता बघा, हे तुम्हाला सांगतो मी, समीकरणातील चिन्ह बघूनच काय करायचे तुम्ही, त्याची काय उत्तर येणार आहेत हे ठरवायचं. आता तुम्हाला ह्यातली सिंपल ट्रिक, आता तुम्हाला फॉर्म्युला कळला, कसं वापरायचं कळलं, कशी फोड करायची कळली, सगळ्यात बेसिक गोष्टी कळल्या तुम्हाला. आता काय करायचं बघा, पहिला नियम काय याच्यामध्ये, समीकरणामध्ये एक्स वर्ग वजा, हे बघा इथं काय आहे तुमचं, पहिल्यांदा आलं इथं वजा चिन्ह आहे, म्हणजे एक्स वर्ग वजा काहीतरी तुमचं इथं असेल एक्स अधिक इथं काहीतरी संख्या असेल बरोबर 0. मग इथं काय सांगितलंय तुम्हाला, इथं जर वजाचं चिन्ह असेल तर तुमची येणारी उत्तर त्या एक्स आणि वाय ची मुळं ह्यांची चिन्ह कशी असणार आहेत, तर ते असणार आहेत कधी पण दोन पॉझिटिव्ह चिन्ह असणार आहेत. आलं लक्षात? कसे असणार आहेत? दोन्ही चिन्ह प्लस प्लस मध्ये असणार आहे. उत्तर येतात ना मुळं त्याची, ती प्लस मध्ये असणार आहे. आपण पहिल्यांदा काढलेलं -3 -2 ही मुळ होती का आपली? लास्टला उत्तर काय आलं? -3 -2 च एक्स ची किंमत काय आली? 3 आणि एक्स ची किंमत 2, म्हणजे ही कशी झालती? प्लस आले बरोबर. पण मधल्या त्या 5चं साइन काय होतं? बरोबर, 5चं साइन काय होतं? मायनस होतं. त्याची मुळ काय आली आपली? बरोबर, म्हणजे मधलं जर मायनस असेल पुढचं जर प्लस असेल तर त्या मुळांचं काय येणार आहे तुमचं? साइन दोन्हीचं प्लस येणार आहे. मग ऑप्शन मध्ये फक्त बघायचं प्लस प्लस साइन वाले कोणचे, बाकीचे सगळे ऑप्शन उडवून टाकायचे. तुम्ही आकडे सुद्धा बघू नका एक वेळ. सगळ्यात पहिल्यांदा साइन वरनं जायचं. हे जर साइन मला माहित आहे, मधल्याला जर मायनस असेल शेवटच्याला जर प्लस साइन असेल तर माझ्या दोन्ही उत्तरांची साइन हे प्लस प्लस मध्ये असणार आहे. मायनस प्लस मायनस मायनस यापैकी नाही असले काय तुकराट उत्तर असतील सगळे डिलीट करायचे राहिले, तुमचा ऑप्शन ऑटोमॅटिक तुम्हाला मिळतोय. बरं, असं झालं की सगळ्याच ऑप्शनची उत्तरं प्लस मध्ये दिली तुम्हाला, मग काय करायचं आता? मग तुम्हाला आपल्या याच्यानं सोडवायला लागणार. 2 त्याचे भाग करायचे. सुरुवातीला जर ती दोन्ही मायनस आले त्याचे उत्तर प्लस मध्ये लिहायचे. आलं लक्षात? सिंपल आहे, दुसरं काय नाही. आता दुसरा नियम बघा. आता हे एक्झाम्पल बघूया आता आपण. चला, दिसतंय का रे तुम्हाला हे? x² - 7x + 12 हे आपण फोड करूया. x² - 7x + 12 बरोबर 0. ह्याची फोड करा बरं. काय करायचं आधी मला सांगा, प्रत्येकाने एकेकाने सांगा, त्याला सांगू त्यापासून करू सुरुवात. काय करायचं? गुणाकार काय आला पाहिजे? 12 आणि बेरीज 7 का -7? हा, मग आता कर बरं, अशा दोन संख्या सांग बरं ज्याला गुणाकार 7 येतोय आणि बेरीज 12 येते. बारा कुठल्या कुठल्या दोन संख्याचा गुणाकार येतो? लिही वहीवर. तिकडे तिकडे हवेतच बघतोय गडी ही. वहीवर लिही. हवेत काय असते की काय कळलं नाही, असं विचार नसतो लिहायचं, लिहून विचार करायचा. इकडे बस, इकडे बस. लिहिलं का नाही गड्यानं? गड्याच 12 कशा कशाच गुणाकार येतो सांग मला. आणि अरे कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 12 येतो? 2 आणि 2 ला किती गुणल्यावर 12 येणार आहे? 12 येते. हा, 4 ला 3 ने. ठीक आहे, 4 ला 3 न गुणल्यावर तुझं 12 येणार आहे. मग इथं काय करणार तू? इथं 4 लिहिणार, इथं 3 लिहिणार. हे आहे असंच तुझं पहिल्यांदाच
एक्स स्क्वेअर आहे असंच, वजाचं चिन्ह इथं दिलं, अधिक काय केलं 12 बरोबर 0 आहे असंच लिहिलं. हे फक्त दोन वेगळे लिहिले. ठीक आहे. आता इथं काय करणार 4x गुणिले 3x बरोबर. आलं लक्षात. बरोबर का. ह्या दोन वजा संख्यांचा गुणाकार काय आला, म्हणून त्याला एक कॉमन वजाचं चिन्ह दिले. मला सांग का 4 आणि 3 चा गुणाकार काय आहे वजा वजाचा. तू सांगतो जरा चिन्हाचं जरा गडबड आहे. हा वजा 4 वजा 3 प्लस 12, दोन वजा वजा चिन्हाचा गुणाकार केला तर प्लस होते. दोन वजा चिन्हाची बेरीज केली तर काय होणार आहे, चिन्ह कोणतं येणार. दोन वजा चिन्हांची बेरीज वजाच येणार, दोन अधिक चिन्हांची बेरीज काय येणार. का वजा वजा चिन्हांची बेरीज आपण काल आलेख काढलेला आठवतोय. हा तुमचा आलेख आहे बरोबर. हे इकडे 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 चाललाय तुम्ही, हे सगळे वजा 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 वजा. ठीक आहे. आता इथं तुमचं वजा 2 आहे बरोबर, तुम्ही इथं वजा 3, हे वजा 2 मध्ये हे वजा 3 मिळवलं तुम्ही, तुमची संख्या इकडे येणार आहे का इकडे जाणार आहे. इकडे जा. कुठं इकडं. एकान कोणतरी हात केलाय तिकडे आता. हे 2 आणि हे 3 मिळून तुमचं काय झालं इथं 5, ह्याची बेरीज झाली तुमची वजा 5. इथे येणार संख्या. बेरीज वजा वजाची बेरीज 5 प्लस इथे कर बर. थांब रे एक मिनिट. करायला सांगितलं त्यांनी, मायनस मायनस की बेरीज करायची, प्लस मायनस मायनस प्लस रूल शिकवलं होतं त्यामुळे ते मुलं सायन्स द्यायला लागली. दोन मायनस संख्यांची बेरीज केली की ती वजाच येते. साइन त्याला मायनस येते असते, प्लस चं साइन देते. साइन कसं शिकवतो इथे 3 मायनस राहिले तर मग ती मायनस येईल. काय रिझन पण किंवा 4 राहिले तर प्लस 0 राहिले सर तुम्ही मायनस 3 आणि मायनस 2 ची बेरीज काढली. हे नव्हती का पाहिजे ना, मायनस 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 होतं. काय काय एकच मिनिट थांबा. आम्हाला जरा, मला तुम्ही टेन्शन मध्ये घातले जरा. कसं का तुम्हाला हा नाही पाहिजे धरून. असं असतंय ती. मग ब्रॅकेटनं काय फरक पडला, दोन चिन्ह शेजारी शेजारी लिहायचे नसतात, एकच फरक आहे. आता आपण इथं ब्रॅकेट का दिला, हा ब्रॅकेट का दिला इथं आपण, इथं ब्रॅकेट नसता दिला. एक्स वर्ग वजा 4x, इथं काय झालं असतं गुणिले वजा 3x अधिक 12. हे बघायला बरोबर वाटते का. मी काय सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा, सगळ्यात बेसिक गोष्ट, ह्याचा कसा नियम नाही म्हणतोय मला हेच काय कळणार तुमचं. हे सगळ्यात बेसिक आहे गणिताचं. तुमच्या गणित ह्याच्यावर चाललंय सगळं. सगळ्या संख्या जगातल्या ह्याच्यावरच आहेत, सगळी समीकरण ह्याच्यावरच आहे. एक रेषीय समीकरण, दोन चलातील तुझे एक रेषीय समीकरण, वर्ग समीकरण सगळे ह्याच्यातच आहेत. ग्राफ म्हणजे नुसता ग्राफ नसतो भाऊ, आलं लक्षात. इथं मला सांग बरं, इथं 1 2 3 4, इथे 1 2 3 4, ह्या 1 ची आणि 3 ची बेरीज केली काय येणार आहे. कुठं चालली संख्या ती पुढं, कुठे गेली मला सांगा. तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते आधी. संख्या कुठं चालली तिकडं बरोबर. इकडे कुठं जाणार आहे तुमची संख्या, ह्या साईडला जाणार आहे.
असंच लक्षात ठेवा. तुम्ही आजपर्यंत कुठं काय शिकला असताना शाळेमध्ये ते विसरून जावा. तू काय म्हणला, कसं सांगते तुम्हाला शाळेमध्ये? रूल सांगितलं होता, प्लस प्लस मायनस मायनस प्लस करायचं, संख्या प्लस करायची आणि साइन मायनस द्यायचं, हे पण सांगितलं होतं. ते मुलांनी मग त्यावेळेस लक्षात ठेवलं, प्लस मायनस मायनस प्लस करायचं, म्हणजे साइन बी प्लस द्यायला लागेल. दोन द्यायचे गेले सर, बरोबर याच्यावर दोन मायनस संख्यांची बेरीज. अरे बाळांनो ऐका, हे बघा लक्षात घ्या. याच्यावरती वाटलंच तर लिहून घे आणि याच्यावरती उद्याच्याला मला सांगा. आज दिवसभर क्लासला काय शिकवले काय मला माहित नाही, कारण सगळेजण तुम्हाला आता कसं शिकवले माहित नाही मला, ते पण किंवा माझं पण नॉलेज कमी पडत असं. पण माझ्या माहितीने, माझ्या नॉलेजने मी सांगतो, दोन मायनस संख्यांची बेरीज केली की ती मायनस संख्याच येणार बेरीज. दोन प्लस संख्यांची बेरीज केली तर ती बेरीज प्लसच येणार. एक मायनस आणि एक प्लस केलं तर त्याचं चिन्ह त्याला लावायचं. कळलं? आता जर समजा इथं -10 अधिक हे काय असेल तुमचं 3 असेल, काय येणार ह्याला? मायनस. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आलं लक्षात? ही गोष्ट कधी एक मायनस एक प्लस असताना. आता जर असं असेल तुझं 10 - 3, म्हणजे ह्याला प्लसचं चिन्ह आहे, त्याला वजाचं चिन्ह आहे, काय येणार तुमचं उत्तर? +7. म्हणजे नुसतं 7 इथं -7. आता अजून एक तुम्हाला, आता ह्यातलं आपण हे क्लिअरच करून टाकू विषय. -3 वजा -7 येणार, कारण हे 3 घ्यायचं, हे 4 घ्यायचं, ह्याची बेरीज करायची पहिल्यांदा, मग त्याला चिन्ह कोणाचं द्यायचं? त्या दोघांचं चिन्ह त्याला द्यायचं. बरोबर? -7. चिन्ह काय द्यायचंय? बेरीज करायची, चिन्ह विसरून जायचं, बेरीज करायची आणि मग हे चिन्ह द्यायचं. हे मधलं द्यायचं नाही चिन्ह. आता अजून एक, इकडे बघा रे, -12 म्हणतोय. अजून 2 गुणाकार, 2 वजा संख्यांचा गुणाकार नेहमी प्लस संख्या येते. बरोबर? हे काय असणार तुमचं? 12 प्लस मध्ये. आता ज्यांना ह्या गोष्टी नाही ना समजल्या, लिहून घ्या तुम्ही, लाजू नका. पुन्हा परीक्षेमध्ये उद्या पेपरला तुम्ही लिहिणार आहे, तुम्हाला पुन्हा अडचण येणार आहे तिथं. आणि चुकीचे कन्सेप्ट काय तुमच्याकडे डोक्यात घुसले असतील तर ते पण तसेच राहणार आहेत कंटिन्यू. वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट काढ, फोटो काढ, लिहून घे. आज चेक करायचं हे काय आहे भानगड, उद्या मला सांगायचं, म्हणजे तुझा पण कन्सेप्ट क्लिअर होईल. सांगायचं म्हणजे काय, तुला काय असं हे नाही करत आहे मी, सांगितलं तर काय होईल, तुझ्या मनामध्ये जी काय बरोबर आहे चूक आहे मला माहित नाही अजून, पण मी पण बघणार आहे गेल्यावर. पण मी आता माझं जे नॉलेज आहे ते तुम्हाला सांगतोय. ब्रॅकेट का दिलं? ब्रॅकेट का केलं आपण? त्याला ऑलरेडी एक चिन्ह आहे वजाचं, जे रेग्युलरली नसतं. आता हे चिन्ह आहे, हे ब्रॅकेट नाही, तो असं पण लिहू शकतो इथं. ज्याच्या आधी काही चिन्ह नाहीये दुसरं प्लस मायनस, त्याला काय समजतो आपण? प्लसच समजतो. समजलं? इथं मायनस आलं की तू जर इथं मायनस, आपण असं लिहून उपयोग नाही बरं का. इथं असं 4 असं लिहिल्यावर काय करायचं, तुमचं कन्फ्युजन होणार नव्हते. पण काय असतं हे समजून घेण्यासाठी फक्त आपण ब्रॅकेट,
हे झाले हा 4. नाही मला माहित आहे धुळ्याचा धिंगाणाच आहे तिकडे. काय कुठे शिरपूरला होता काय 11 12वी 12वी झाली ना आता दिली आहे का? प्लस मायनस संख्यांचा गुणाकार नेहमी मायनस असतो. जगातली कुठलीही संख्या घेतली मायनसच करायचं प्लस करायचं. 2 वजा संख्यांचा गुणाकार दोन्ही पण मायनस मायनस असतील तर त्याचा गुणाकार केला तर तो कायम प्लस येणार. 1 प्लस 1 मायनस असेल तर मायनस लिहायचं, काही विचार करायचा नाही. गुणाकारामध्ये 2च गोष्टी आहेत लक्षात ठेवा प्लस मायनसच्या. प्लस प्लस मायनस मायनस ह्या असल्या चिन्हांचे गुणाकाराचे 2च किस्से. एक असतं दोन्ही संख्या प्लस म्हणजे दोन्ही संख्या मायनस असणं. प्लस असल्यावर तर आपल्याला माहिती आहे प्लसच लिहितो आपण, ठीक आहे. दोन्ही संख्या मायनस असल्यावर आपलं कन्फ्युजन होणार. दोन्ही संख्या मायनस असतील तर त्याला आपण काय करणार प्लस मध्ये लिहिणार. दोन्ही पैकी कुठलीही संख्या एक मायनस असेल तर तुमचं उत्तर कसं असणार आहे मायनस मध्ये असणार आहे. दोन्ही पैकी एक मायनस असली 1 प्लस 1 मायनस असलं तर मायनसच लिहायचं डोळे झाकून. दोन्ही मायनस असेल तर प्लस, दोन्ही प्लस असेल तर प्लस. दोन्ही अधिक अधिक असतील तर अधिकच लिहायचं उत्तर. दोन्ही वजा वजा असतील तरी अधिकच येणार आहे तुमचं गुणाकारामध्ये. आणि बेरजेमध्ये कसं करायचं तुम्हाला माहिती आहे मोठ्यातनं बारकी संख्या वजा करायची आणि त्याचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं जे असेल ते. कळलं? अजून काय? आता हे एवढं कुठं आलं रामायण सगळं बघू द्या मला आता. हा इथं आलत आपलं, ठीक आहे. एक्स स्क्वेअरचे हे आपण इथं चिन्ह लिहिले. आणि आता मला सांगा हे दोन्ही 4 आणि 3 हे 2 अवयव मिळाले आपल्याला डायरेक्ट. आता फायनल आन्सर काय निघू शकते मला सांगा बरं. 2 अवयव काढायचे एक्सच्या व्हॅल्यू. जेव्हा ही 2 पद मायनस येतात तेव्हा काय करायचं आपण शेवटीचे प्लस मध्ये लिहायचे. बरोबर पहिल्या ह्याच्यात बघितलेलं आपण आठवलं का पहिल्यांदा 5 आणि काय बघितलेलं आपण 3 आणि 2च बघितलेलं आठवलं. -3 आणि -2 त्याची बेरीज किती झाली बेरीज रे -3 आणि -2 ची गुणाकार झाला +6 बेरीज झाली -5. नाही याला लक्षात नाही आलं. तू आज पाठच करून यायचं ती चुकला की काय खरं नाही तुझं. उद्या विसरायचं नाही अजिबात. काय कशासाठी मी म्हणतोय माहिती का चुकीचा काय कन्सेप्ट डोक्यात गेला ना एकदा. मी तुम्हाला कधीच म्हणलं नाही की मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो लगेच तुमचे 1 मिनिटात असं दिसलं की असं सोडवा अशात मजा नाही. काय ती माझा शहाणपणा होणार लय मी शहाणा आहे बाबा आलं तुम्ही म्हणा काय वारे लागा सर आमचं सर 2 मिनिटात गणित सोडवते काय घेणं नाही. तुम्हाला कळलं बेसिक तुमचं पक्क नाही. तुम्हाला अवयव पाडायचे काय लक्षात येत नाही काय करायचं. मी इथून मी रील बनवून माझे व्हिडिओ आहेत युट्यूबला तुम्हाला इन्स्टॉल दिसते ना आमच्या पेजला. हे असले स्टंट मारून असं सांगून लगेच 1 मिनिटात सांगतो पोरांनो तुम्हाला बघा तुम्ही चेक आणणार लगे बघून काही मजा नाही त्यात. कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्ही नंतर ट्रिक तुम्ही काढू शकता मनाने. प्रत्येकाला वेगवेगळी ट्रिक आहे भरपूर जगात लय ट्रिक आहेत. त्यामुळं काय काढायचं आणि कशासाठी काढायचं आपल्याला काय केल्यानंतर काय निघतंय हे तुमची जोवर कन्सेप्ट क्लिअर होणार नाही ना मग उत्तर काढताना तुम्हाला चुकणार तिथं परीक्षेमध्ये. तुम्ही हे समजून घ्या आणि मग तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही कसंही खेळू शकता. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या क्रिकेट खेळताय तुम्ही. क्रिकेट काय आहे तुम्हाला आधी माहित पाहिजे. बॅट आहे त्याला बॉल म्हणायचं याला बॅट म्हणायचं स्टंप म्हणायचं पिच म्हणायचा बरोबर. मग येऊ इकडून पळत येऊन बॉल टाकणार मग तुम्ही आपलं मारायचं. ही तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत माहित पाहिजे. नाहीतर ते आपल्या लगांमधल्या कचऱ्यासारखं तुम्हाला माहितच नसेल समजा कशाला बॅट कशाला बॉल म्हणायचंय आणि मी म्हणलं तू धर बॅट मी टाकतो बॉल. तुम्हाला कळणार नाही ना मारायचंय का काय करायचंय त्याला कॅच घालायचा आहे तुम्ही बॅट टाकून धरणार बॉल.
ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत की काय करायला लागते. मग तुम्हाला एकदा कळलं की तुम्ही मग हेलिकॉप्टर शॉट मार, कुठं काय मार, त्या सगळ्या गोष्टी करणार. पुन्हा तुम्हाला बेसिक कळलं पाहिजे. तेवढ्यासाठी माझा तुम्हाला म्हणजे मी ओरडतोय हे कशामुळं, राग येऊन द्यायचा नाही अजिबात. कळलं का? कोणाला काय म्हणलं तर राग येऊन द्यायचा नाही अजिबात. काय तुमचं क्लिअर होणं गरजेचं आहे. मी 2 तास येऊन बोंबलून गेलो, तास 1.5 तास जरी बोंबलो तरी मला माझं मीटर आहे चालू आहे. मला काय असं काय लय विसरून जायचं सगळं डिलीट. कारण काय बघा, काही गोष्टी कसं आहे थोडस तुम्हाला विसरायला लागणारच आहेत. तुम्ही म्हणला ना मला मला मी असं शिकलोय, मला असं माहित आहे. काही वेळास काय असतंय त्यांची सांगण्याची पद्धत, माझी सांगण्याची पद्धत म्हणा, किंवा काही गोष्टी लय वेगवेगळ्या असतात. आता हे ना ऐकले 2 क्लासला गेले ना, 2 क्लासला तेच ऐकले ती केले. आता ती मला जाऊन बघायला लागणार आहे आज. आमच्याकडे स्टॉक नाही, याला दांडे म्हणतात. म्हणजे आहे तर तेच पण समजा याला दांडे म्हणतात. अरे पण आता लक्षात घ्या, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या भाषेत शिकवता येणार नाही. तुम्हाला तुमच्या भाषेत परीक्षा द्यायची नाही. कळलं का? माझी भाषा आमच्या इकडची सोलापूरची लय वेगळी. मला आता तुम्ही बाहेर बोलताना बघितलं तर तुम्ही म्हणणार अरे सर असं कसं काय बोलते, तर आतमध्ये आल्यावर कॅमेऱ्या समोर कसं काय बोलते असं. रील तर बघितल्यावर, तुम्ही व्हिडिओ अजून बघितले तर तुम्ही म्हणणार आहे, तुम्ही ओळखणार नाही पहिली गोष्ट मला तिथं. ठीक आहे, माझ्या लय जवळच्यांनी लय जणांनी व्हिडिओ बघून बिघून लाईक बी करून त्या रीलवरनं फॉलो केले, त्यांना माहितच नाही मी आहे म्हणून. ती असाच असतो मी समोर. पण मग काय होतं की आपण प्रत्येक ठिकाणी तुम्ही चेंज केला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. तू कायम तुला आयुष्यभर आता नोकरी लागली, तुला कमांडर तुझा एखादा सीओ म्हणला जा फायरिंग कर तिथं, पाकिस्तानवाले गोळ्या मार, तू म्हणजे मला आयरनी मध्ये सांगा, चेष्टेचा भाग सोड. पण का माहितीये का हे मी का फोर्स करतोय तुम्हाला, ऐका बीड मुद्दाम डबल 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 का विचारतोय, एवढ्यासाठी की तुम्हाला समजायला पाहिजे कन्सेप्ट. आणि तू म्हणतोय माझ्या भाषेत कळायला पाहिजे, मला आतापर्यंत असं शिकवलंय. आता तुम्ही शिकूनच घ्यायचं, तू स्वतःला डेव्हलप करायचं. परिस्थिती बदलली की तू बदलायला लागणार आहे. तू सांग ना तुझ्या भाषेत मला. काय लय लाजायचं नाही कोणाला, ही कोण येणार नाही सिलेक्शन झाल्यावर तुझं. पार्टी मागायला येते पोरं, फक्त पार्टीला येतील, फक्त कॉन्टॅक्ट मध्ये राहिली तर कुणी राहत नाही कॉन्टॅक्ट मध्ये. तुझे कॉलेजला असला, कॉलेजला गेलास, हॉस्टेलला राहिलास, काय केलं तर ते तुमचे मित्र असतात, ते तुमच्या आयुष्यभर बऱ्यापैकी त्या ग्रुप मधले सुद्धा 1-2 जण राहतात, नाहीतर तुमचा लिटरली कॉन्टॅक्ट होत नाही. तुमच्या वडिलांना विचारा घरी जाऊन, तुमचे किती मित्र आतापर्यंत तुमच्या बरोबर आहेत लहानपणीपासूनचे, किंवा कसे कसे. तुम्ही आता एकदम लहान वयात आहे, आता सध्या तुम्हाला लय भारी वाटते फ्रेंडशिप पण दोस्ती ना, आम्ही जिंदगी राहणार. आम्ही लय कुठाने केलेत, भांडणं बिंडणं सगळे उद्योग केलेत आम्ही. काहीच शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गेला तर तुम्हाला हिस्ट्री मिळेल सगळी आमची. इथंच कॉलेजला होतो मी, शिवाजीनगर ऍग्रिकल्चर कॉलेज. पिक्चरच्या शूटिंग व्हायच्या, त्या ह्याला हाणायची पोरं तिथले, त्यांचे ते बाउन्सर आलेले, सगळे उद्योग केले. काय तुम्ही ती इमॅजिनच करू शकत नाही. ठीक आहे, तर त्यामुळं काय करायचंय, तुम्ही मित्र मित्र लाजायचं, ह्यो काय म्हणन, तो पाहुणा आहे माझा. कोण पाहुणा बिवना कोण नाही, काय घेणं नाही. तुम्ही आता एका साईडचे, तुम्हाला वाटत असेल माझा पाहुणा आहे, माझ्या शेजारच्या गावातला आहे, मी चुकलो तर ह्यो गावात ढोल वाजवल. चुकला तर ढोल वाजवू द्या त्याला, आता त्याच्या आधी तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही आता बारीक बारीक इथं चुकला तर मग तुम्ही ढोल वाजवायचा त्या पुढे जाऊन. कळलं? शिकताना लाजायचं नाही अजिबात कुठल्याही गोष्टीला.
अजिबात लाजायचं नाही शिकताना, कसलंच लाजायचं नाही. मला नाही येते नाही येते. आता तुम्हाला आता हाईट सांगतो मी, एवढ्या पब्लिकला आता मी माग क्लास चालू झाला एकदा, म्हणजे पहिल्यांदा स्टेजवर यायला असं डायरेक्ट थरथर कापतो तुम्ही, एवढे पोरं दिसली. आणि इथं नाही, आम्ही राहुरीला होतो, एमपीएससीचा अभ्यास करत होतो कॉलेज झाल्यावर. तिथं सगळे खतरनाक प्लेयर असतात. म्हणजे तुम्ही क्लास 1 बऱ्यापैकी माझे मित्र सगळे, आम्ही सिनियर ज्युनियर सगळे, त्यांना मला गणितातला माझा एक टॉपिक चांगला होता, प्रोबॅबिलिटी परम्युटेशन कॉम्बिनेशनचा. माझा चांगला येत होता तो. मग मी काय केलं, मी म्हणलं मी लेक्चर घेतोय आता तिथं, फ्री ऑफ कॉस्ट असतं तिथं. तर ते एवढे मोठे सगळेजण 200-300 जण बसलेले, मला डायरेक्ट मला बोलायचं सुचत नव्हतं. लिटरली सांगतो, म्हणजे मला बोलायचं सुचत नव्हतं. पण काय करायचं माहिती का, मी लाजलो असतो तर मी कुठे तर राहिलो असतो. मी 10 वर्ष सर्व्हिस करून आलोय, मला जॉब लागला नसता. मी लाजून 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 घाबरून नको बोलायला किंवा चुकते काहीतरी म्हणाल कोणतरी. काही लाजायचं नाही. तुम्हाला शेवटी पैसे मिळणार आहे, जॉब लागल्यानंतर घर चालणार आहे, तुमची लाईफ सेटल होणार आहे. रील स्टार बघता ना तुम्ही, येडे चाळे करतात रोडवरती, बघता नाही? डॅनी बिनीचे व्हिडिओ बघता का पंडित, किंवा ते अजून दुसरे किती येडे छपरी चाळे करतात. म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही करू शकताय असं काय? तुम्ही असं मोबाईल घेऊन सुद्धा बोलू शकताय का गर्दीत रोडला चालत जाऊन? व्हिडिओ काढू शकताय का? तुम्हाला वाटतंय का मी बोलन, अरे इथं आलोय बरं का मी, काय चाललंय? आता गेल्यानंतर आज प्रयोग करून बघा, करता येते का? मला पण नाही येत. मला पण बाहेर रोडवरती बोलता येत नाही. डेअरिंग वाढवायला लागणार आहे कधी ना कधी तुम्हाला. म्हणजे तीच नाही, आता राजकारणी लोक आहेत, नेते लोक, किती डेअरिंग असते त्यांना, किती बोलतात ते, त्यामुळे पुढे जातात. ते जे बोलत नाही ते हळूहळू त्या लेवलला मागे राहतात. बोलायचं लाजायचं नाही, काय नाही. तुम्हाला जे डाऊट आहेत, प्रश्न आहे, विचारा. तुम्हाला वाटतं हे चुकलाय सर, तुम्ही हे ना बरोबर सांगितलं, हे ना म्हणतोय ना चुकलाय, ठीक आहे मी बघितलं 1 मिनिटात. अजून काय, मी घरी गेल्यावर आज बघणार त्याच्यावर चुकलंय का बरोबर आहे, हा पण बघेल, तुम्ही बी बघा. नाही हे बघा, प्रत्येकाला काय काय आपल्याला आतापर्यंत नॉलेज मिळाले असतं ते आपण नंतर चेक करत असतो. त्यामध्ये अपग्रेडेशन झालं पाहिजे प्रत्येकाला. मी शिकलोय म्हणजे हेच परफेक्ट आहे असं मानून चालायचं नाही. तर आपण कुठं होतो, 3 नियम होते डेल्टाचे. बघा घरी गेल्यावर बघा रे, घरी गेल्यावर बघा, डेल्टाची किंमत जर 0पेक्षा मोठी असेल तर तुमची येणारी उत्तर कशी असतात? काय म्हणलो मी? डेल्टाची किंमत 0पेक्षा मोठी असेल तर, डेल्टाची किंमत जर 0 एवढी असेल तर येणारी मूळ कशी असतात? समान असणार. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू काय असणार तुमच्या दोन्हीकडे समान असणार. मग समान चिन्ह असणार त्याची, लक्षात घ्या. व्हॅल्यू बी सेम, चिन्ह बी सेम. मग तुम्ही ऑप्शन मध्ये शोधायचं, डेल्टाची किंमत 0 आली तुमची, म्हणजे डेल्टा म्हणजे कुठला आकडा, काय झालं फॉर्म्युला काय त्याचा? याची किंमत जर तुमची 0 आली तर काय सांगायचं तुम्ही? त्या संख्येची येणारी मूळ कशी असणार आहेत? समान असणार आहे आणि समान चिन्ह असणार आहे. लक्षात घ्या, वास्तव संख्या असतात. मग तुम्ही ऑप्शन मध्ये बघायचं की एबीसीडी मध्ये दोन्ही समान चिन्हवाले कुठले ऑप्शन तेवढे ठेवायचे, बाकीचे डिलीट करून टाकायचे. इथं तुमचा चान्स किती वाढला? 2 ऑप्शन तर डिलीट झाले, 2च राहिले. 50% चान्स वाढला तुमचा. तुम्ही सोडवा किंवा नका सोडू. मग तुम्ही डायरेक्ट आहे ना 50% मध्ये आला. गोळी बसली तर 50% चान्स आहे गोळी तुमचं उत्तर बरोबर येण्याची, किंवा 50% चान्स नाहीये. ह्या गोष्टी प्रोबॅबिलिटी इथं वापरायची तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर अजून काय तुम्हाला, हा नियम एक बघितला आपण, जर संख्यांचं मधल्या संख्येची जे आपण फोड केली त्या वर्ग समीकरणामध्ये जर तिथं मायनस असेल तर तुमची मुळं कशी येणार आहेत? दोन्हीची मुळं प्लस येणार आहेत, बरोबर. फायनल उत्तर. आता सांगा समीकरणात पुढचं बघा. आता याच्यामध्ये जर इथं तुम्हाला प्लस आहे, इथं पण प्लस आहे, तर उत्तर कशी येणार आहे तुमची? नेहमी मायनस येणार आहे. आपण आता ह्याचं प्रयोग करून बघूया. काय समीकरण दिले? x² + 5x, x² + 5x + 6 = 0. आता मला अशा 2 संख्या सांगा ज्याची बेरीज 5 येते आणि गुणाकार 6 येतोय. काय 3 आणि 2. ठीक आहे. मग इथं काय करणार तुम्ही?
3x अधिक 2x हे काय केलं तुम्ही अधिक 6 बरोबर 0 x स्क्वेअर. अरे मगाशी चुकून लिहिलं का मी गुणाकार लिहिलं का? ठीक आहे, तिथं वजा चिन्ह द्यायचं होतं, मी गडबडीत गुणाकार लिहिला. ह्याची बेरीज किती झाली तुमची 3 आणि 2x. ह्यातलं कॉमन काय आहे सांगा बरं? ह्यातला कॉमन काय येतोय? x कॉमन येणार बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला तुमचा? x कॉमन बाहेर काढला, शिल्लक किती राहिला? 2x मध्ये 1x केला, 1 शिल्लक राहतो x तुमचा. अधिक काय येणार इथं? 3 बरोबर. पुन्हा हे अधिकचं चिन्ह द्यायचं मधलं. आता दुसरं कंसाचं इथं लिहिणार आपण. ह्यातलं कॉमन काय येतंय? 3 कसा येईल कॉमन? ह्यात 3 आहे का? ह्यात कॉमन काय आहे? 2 आहे. इथं 2 दिसतोय, इथं 6 दिसतोय. 2च्या पाड्यामध्ये 6 आहे का? आहे. मग पहिल्यांदा तुम्ही 2 कॉमन काढून घेतला बरोबर. मग x ला x तसंच लिहिला अधिक 2च्या पाड्यामध्ये 6 किती वेळा येतोय? व्यतिरिक्त 6 बरोबर 0. आता काय करायचं पुढं? पुढं काय करायचं? कॅन्सल. तो काय म्हणा कॅन्सल? कॅन्सल कुठलं करायचं? कॅन्सल ह्याचा डिलीट करून टाकायचा. नाही डिलीट करायचा. का डिलीट करणार तू? 2 वेळा आलंय, एकदाच घ्यायचं. आलं लक्षात? हे 2दा आलंय ना, एकदाच लिहायचं. काय करणार? x अधिक 3 एका कंसात लिहिलं, दुसऱ्या कंसात काय आहे? हे शिल्लक राहिलेलं हे लिहायचं x अधिक 2 बरोबर आहे. या 2 संख्या तुमच्या झाल्या, इकडे इकडे लिहून घेतल्या. आता पुढे काय करायचं सांगा, म्हणजे मग तुम्हाला पण बोलता बोलता कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. आता हे मी लाईन मारली इथं, काय करणार तुम्ही? सॉरी, थांबा याला काय करू आपण इथनं हे आलं. आता काय करणार तुम्ही? इथं चिन्ह कोणतं आहे? 2 कंसाच्या मध्ये चिन्ह गुणाकाराचं आहे. मग काय करायचं? x अधिक 3 इथं घेतला बरोबर. तो पलीकडे जाणार, पुन्हा तुमचा x अधिक 2 ह्याला घ्यायचा सेपरेट. किंवा काय करा तुम्ही, x अधिक 3 आणि x अधिक 2 ह्या 2 चिन्ह तुमचे 2 संख्या आहेत, त्याची मुळे सेपरेट आली बरोबर. काय करायचं? 0 बरोबर 0. आता हे x अधिक 3 आहे, ह्या 3 ला पलीकडे टाकल्यावर काय होणार आहे? x बरोबर -3. ह्या 2 ला पलीकडे टाकल्यावर काय होणार आहे? हे तुमचं x च्या 2 व्हॅल्यू आल्या. काय आली ही उत्तर? म्हणजे चिन्ह कशी आली तुमची? दोन्हीची चिन्ह मायनस. दोन्हीची चिन्ह मायनस कधी आली? जेव्हा तुमच्या मधल्या संख्येचं चिन्ह प्लस होतं, शेवटच्या संख्येचं पण चिन्ह प्लस होतं. या फॉर्म्युल्यामध्ये इथं लक्षात आलं का? इथं हे पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. दोन्ही उत्तर कशी निघणार आहेत? इथं जर मायनस असेल तर उत्तर कसं निघणार आहे तुमचं? दोन्ही प्लस येणार. आता तिसरा नियम, शेवटचं पद जर मायनस असेल तर एक उत्तर प्लस आणि एक मायनस येतं. आता आपण कुठलं कुठलं बघितलंय पहिल्यांदा लक्षात घ्या. पहिल्यांदा बघितलं, हे जर मायनस असेल बरोबर तर उत्तर काय येणार आहे तुमचं? दोन्ही प्लस येणार बरोबर. त्यानंतर हे दोन्ही जर प्लस असतील तर उत्तर काय येणार आहे तुमचं? दोन्ही मायनस येणार बरोबर. आणि हे शेवटचं जर मायनस असेल तर उत्तर काय येणार आहे? 1 प्लस 1 मायनस. त्यामुळे ऑप्शन मध्ये डायरेक्ट बघायचं, ह्याच्या पोझिशन वरनं बघा पहिल्यांदा आन्सर काढताना. आता हे एक्झाम्पल पुढच्या पेजवर असेल, x वर्ग अधिक 5x अधिक 6 हे वरचं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, तर त्यात प्लस प्लस आहे. आन्सर मध्ये लगेच बघायचं कोणत्या ऑप्शनला दोन्हीकडे मायनस मायनस दिले. x ची व्हॅल्यू दोन्हीकडे मायनस मायनस, x ची व्हॅल्यू -3, x ची व्हॅल्यू -2 असं कुठे लिहिले ते ऑप्शन मारून टाकायचा. 1 प्लस 1 मायनस किंवा दोन्ही प्लस असेल तर उत्तर लिहायचं का? ते तसं तुम्ही नाही लिहिणार. आता पुढे बघूया अजून एक काय ह्याच्यामध्ये.
आता हे बघा थोडस उलटी ट्रिक आहे. यात काय करायचं, जेव्हा साधं समीकरण दिलेलं असतं तेव्हा अवयव पाडल्यानंतर आलेली चिन्ह फक्त बदलायची असतात. साधं समीकरण उदाहरण बघा, एक्स स्क्वेअर वजा 8x अधिक 15. आता मला सांगा चिन्ह कोणतं आहे ह्याच्यात? 8 ला चिन्ह कोणतं आहे? आता मधल्याला जर मायनस असेल तर उत्तर कशी येणार आहेत आपली? दोन्ही उत्तर प्लस मध्ये येणार. आलं लक्षात? सरळ सरळ डोळे झाकून बघायचं, तिथं जी प्लस मध्ये उत्तर आहेत ते असणार आहेत तुमचे. ऍटलिस्ट यानं तुमचे 2 ऑप्शन तरी कट होतात 100%. ए बी सी डी मध्ये दिलेले असतील 4 ऑप्शन, त्यातले 2 कट होणार ह्या पद्धतीनं. आता ह्या 2 संख्येचा शोधायचा, ज्याचा गुणाकार काय असणार आहे? 15. बेरीज असणार आहे 8. सांगा 15 कोणते? दोन्हीची चिन्ह काय करायची? गुणाकार प्लस आला पाहिजे, बेरीज वजा 8 आली पाहिजे. दोन्हीची चिन्ह मायनस मायनस करायची. म्हणजे पहिल्या स्टेपला तुमची पहिली जी चिन्ह येतात त्याची उलटी चिन्ह पुढे लिहून टाकायची. पहिल्या स्टेपला काय आलं तुमचं? ह्याच वजा 8x च तुम्हाला काय केलं इथं? वजा 5 वजा हे काय पुढं अधिक 15 बरोबर 0. इथं काय आहे तुमचं? एक्स स्क्वेअर. आता लक्षात घ्या, इथं काय केली मज्जा, हे जे चिन्ह आहे नाही हे उलटी केलीत सगळे, काहीच नाही. फायनल आन्सर मध्ये ही चिन्ह तुमची उलटी होणार आहेत. उलट चिन्ह म्हणजे काय? असं इकडून लिहायचं का? वजाचा अधिक होणार. समजलं? एवढंच करायचं. अशा ऑप्शन मध्ये शोधायचे. काय दिसतात का? खाली आपल्याला भरपूर प्रश्न आहेत, 20-30 प्रश्न आहेत. आता किती वेळ झालाय बघू द्या, भरपूर वेळ झालाय. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण ते घेऊया. कन्सेप्ट आज केल्यानंतर वर्ग समीकरण तुम्ही आज तुम्हाला जेवढं काय सुचते गावते, बारकात छोटासा टॉपिक आहे पण महत्वाचा टॉपिक आहे, करून घ्या. आज तुम्हाला काय वाटते का अर्धा 1 तास 2 तास तुम्ही द्या त्याला. उद्या येताना हे करून या. आता ह्यात काय आहे बघा पुढं. ठीक आहे, तुम्हाला हे सोडवलेले एक्झाम्पल्स आहे. 5 मिनिटं थांबता का? हे सोडवून बघा बरे, दिसते का तुम्हाला? काय कळते का? एक्स वर्ग वजा 25 बरोबर 0 असेल तर एक्स ची किंमत काय? प्लस मायनस 5 येणार. 25 वजा आहे पलीकडे गेल्यानंतर काय होणार? हे बघा इथं एक्स वर्ग वजा 25. ह्याला इकडे टाकला काय येते? हा काय आहे? वर्ग आहे. मग वर्गमूळ घेतल्यानंतर काय येणार आहे? एक्स बरोबर, मग काय येणार आहे तुमचं? एक तर एक्स बरोबर 5 किंवा एक्स बरोबर वजा 5. अशा 2 किमती येणार. वजा 5 का आलं तू सांग बरं? वजा 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 वजाची बेरीज आधी किती का? कशाची? अबे वर्ग म्हणजे काय? वर्ग म्हणजे काय? त्या संख्येचा डबलदा गुणाकार केला आपण. 5 चा डबलदा गुणाकार केला की 25 येते. वजा 5 गुणिले वजा 5, 2 वजा संख्यांचा गुणाकार अधिक येतो. आलं लक्षात? त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. हे प्रश्न येतात तुम्हाला, चुकायचं नाही अजिबात. एक्स वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. हे जी मुळांची चिन्ह काय असणार आहे पहिल्यांदा सांगा, बाकीचं सोडा, इकडे बघून सांगा. मधल्याला वजाचं चिन्ह आहे, उत्तराला दोन्हीला प्लस प्लस येणार. अशा ऑप्शन मध्ये शोधायचे. ती नंतर पहिल्यांदा तुम्ही काय करायचंय, मायनस चिन्ह दिसलं की लगेच त्याचं उत्तरामध्ये काय असणार आहे? दोन्ही एक्स ची किंमत अशा किमती दिल्या असतात तुम्हाला, अशा हे. तर एक्स बरोबर काय आहे कंसात 5 आणि 2 असं तुम्हाला दिले असतं. असं कुठे दिसते का बघायचं, लगेच उत्तर लिहायचं. दोन्हीला चिन्ह आहेत.
ऍटलिस्ट तुम्ही बाकीचे ऑप्शन कट करू शकता, बाकीचे ऑप्शन डिलीट केले की तुम्हाला उत्तर मिळतं. पूर्ण गणित सोडवायची गरज आहे का याच्यामध्ये? चिन्हावरनं तुम्ही ऑलमोस्ट आन्सर काढू शकता. आता ह्याचा गुणाकार काय आला पाहिजे? 10. बेरीज काय पाहिजे? -7 आली पाहिजे. कशी करणार? कुठल्या दोन संख्यात ज्यांचा गुणाकार 10 येतो बेरीज 7 येते? 5 आणि 2. बरोबर. 5 आणि 2 ची बेरीज -7 आली पाहिजे. मग ह्या दोघांना कुठलं चिन्ह द्यायचं? दोन्हीला -5 -2 या दोघांची बेरीज केल्यावर काय येणार आहे तुम्हाला? -7 येणार आहे. आता खालचा प्रश्न बघा. x वर्ग अधिक 8x बरोबर अधिक 16 बरोबर. आता हे जे अवयव कसे येणार आहेत ते येणार, उत्तर कसं येणार आहे, त्याचे चिन्ह कोणते असणार आहे? दोन्हीकडे प्लस प्लस आहे, दोन्ही मायनस येणार. दोन्हीकडे प्लस असेल तर दोन्ही मायनस, उलटे चिन्ह लिहायचे. इथं जर मायनस असेल तर एक प्लस मध्ये एक मायनस मध्ये येणार तुमचं उत्तर. आणि इथलं जर मायनस असेल तर हे दोन्ही प्लस प्लस कसे येतात? हे बघ इथं बघ आता, x वर्ग वजा 7x अधिक 10 बरोबर 0. आता ह्याची फोड करायची आपल्याला. ह्याची फोड काय येणार आहे? -5 आणि -2 यांची बेरीज केल्यावर काय येणार आहे? -7. गुणाकार काय येणार आहे? प्लस मध्ये येणार. 2 प्लसचा गुणाकार मायनस. हाय असं लिहून घ्यायचं x वर्ग. हे दुसऱ्या पेनने लिहूया. अरे काय केलं रे? ह्या दोघांचा -5x आणि -2x ची बेरीज काय झाली तुझी? 7x. आलं लक्षात? वजा 7x झाली. ह्या दोघांचा गुणाकार काय झाला? 5 दोन्ही 10 प्लस 10 म्हणजे हे टॅली झालं तुमचं. आता काय करायचं? ह्या दोन मधलं कॉमन काय काढायचं, नंतर ह्या दोन मधलं काढायचं. आता ह्या दोन मध्ये कॉमन काय दिसते? एक्स कॉमन काढला, इथला एक्स गेला, ह्यातला एक्स गेला. बरोबर. इथं काय राहतो शिल्लक? सिंगल एक्स राहिला. हे काय राहतंय पुन्हा अजून वजाचे चिन्ह आणि हे 5. आता बाहेर कुठलं चिन्ह? हे मायनसचं तसंच लिहिलं. आता ह्यात कॉमन काय दिसतोय बघा? 2 कॉमन काढला आपण. बरोबर. 2च्या पाड्यात 10 येतो. हा गेला 2, 2 पंचे 10. मग हा 5 लिहिला. हे अधिकचं चिन्ह लिहिलं तुम्ही. आणि इथं काय येणार आहे तुमचं? एक्स. आता हे अधिक येणार का इथं? हे काय बाहेर वजा आहे त्यामुळे मध्ये पण वजा येणार तुमचं. बरोबर. चिन्ह बदलायचं. त्याला कळलं नाही? कळलं का नाही? आपण कॉमन काढलाय ना, त्यातला गुणाकार करून घेतलाय ना आपण त्यातला. आता हे जर आपण प्लस घेतलंय कॉमन काढताना, आता हे -2 गुणिले एक्स काय येणार आहे? -2 अधिक एक्स. -2 चा गुणाकार अधिक एक्स बरोबर केल्यावर 2 वजा संख्यांचा गुणाकार केल्यावर काय येतं? प्लस. आता हे -2 आहे, हे -5 ह्याच्या बरोबर गुणाकार केला ह्याचा प्लस. आलं का इथं उत्तर तुझं? +10. आता ह्या -2 चा गुणाकार ह्या +1 बरोबर केला. अधिक आणि वजाचा गुणाकार काय येतो कायम? मग आता -2 गुणिले एक्स कर बरं. आलं का इथं वरती? -2 गुणिले एक्स. वजा एक्स कसं? 2 कुठे खाल्लं काय? ती वजा म्हणला काय? एक्स मला ऐकू आलं, कोणतरी म्हणलं वजा एक्स. ठीक आहे.
समजलं? मग आपण काय केलंय, चिन्ह आपलं बरोबर येण्यासाठी काय करायचं, इथलं वजा करायचं. जरी नाही समजलं ना, हेच कॉलम इथं रिपीट झालेलं असतं, एवढं डोक्याला ताण घ्यायचं नाही, हेच रिपीट होतं इथं. मग आता हा एकदा आलाय, हा एकदा आलाय, मग किती वेळा घेणार, एकदाच घेणार आपण, खाली लिहून घ्यायचा. हे आता बरोबर 0 आहे बरं का पुढं. x वजा 5 एका कंसात आलं, हे दुसऱ्या कंसात काय, x वजा 2 आलं. आता काय करणार तुम्ही, बरोबर 0. आता ह्या दोन्हीला सेपरेट करायचं आपण ह्या स्टेपला, म्हणजे x च्या किमती निघणार आपल्याला. x वजा 5 बरोबर 0, x वजा 2 बरोबर 0. आता हे 5 तिकडे टाकलं, काय येतंय, x बरोबर +5, x बरोबर हे दोन आलं, प्लस का उत्तर आलं ते, दोन्ही उत्तर काय आले आपले, x च्या दोन्ही किमती काय आल्या, प्लस. कधी आल्या प्लस, जेव्हा शेवटचं प्लस होतं, मधलं मायनस होतं, मधलं पहिलं नाही. आता लास्ट एक घेतलं आहे, म्हणजे आणि पुढे एक छोटस 2-3 एक्झाम्पल आहे. हे झालं, हे लक्षात आलं तुम्हाला. हे प्लस असेल तर उत्तर कशी येणार आहेत आपली, दोन्ही प्लस असल्यावर मायनस उत्तर येणार. हे कळलं का नाही तुला? आता हे सांगू का, दोन्हीकडं काढून बघूया की आपण, त्याला काय तमा काढायला उत्तर, त्याला काय मनाने गणित तयार करायचं आणि काढून बघायचं. काय करायचं तुला, दोन्हीला मायनस लावायचंय. x वर्ग वजा 8x वजा 16 बरोबर 0 घेतला आपण. आता अशी संख्या शोधायची तुला ज्याचा गुणाकार वजा 16 यायला पाहिजे, बेरीज वजा 8 यायला पाहिजे. सांगा चला, गुणाकार वजा 16 येतोय अशी संख्या आहे का? का नाही? एक प्लस आणि एक मायनस संख्या घेतल्यावर नाही काय, एक प्लस आणि एक मायनस संख्या घेतली तर गुणाकार वजा येणार नाही का? तर तसं निघणार नाही, तयारच होत नाही संख्या, कळलं? संख्या तयार होईल का? कुठलीही सांगा, छोटी घ्या आपण, इथं तुम्हाला सोपी. 4x घेऊया, वजा 4x हे. आता बघा बरं येते का? संख्या शोधा अशी ज्याचा गुणाकार वजा 16 येईल, बेरीज 4 येईल. सहा धरायचं, 8 दुनी 16 येते, बरोबर. जर ह्याला मायनस घेतलं तर काय येते आपलं, मायनस प्लस येणार, बरोबर. ह्याला मायनस घेतला आणि ह्याला प्लस घेतला तर तुमचं उत्तर काय येणार आहे, 8 दुनी 16. ह्याचा गुणाकार काय झाला, प्लस मायनसचा -16, आणि वजा 8 आणि +2 ची बेरीज काय झाली, झाली का? मग काय येणार आहे उत्तर बघा बरं, चिन्ह बदलायची फक्त. ह्याचा 8चं -8 आहे ते +8 होणार, ह्याचं प्लसचं मायनस होणार, एवढंच करायचं. येते का बरोबर? बघ बरं, -8 गुणिले +2 किती आलं, दोघं सांगा. -8 गुणिले +2 गुणिले हा -16 आलं, बरोबर. म्हणजे शेवटचे आपलं क्लिअर झालं, आपला एकच ते, म्हणजे ते सी ची किंमत आली बरोबर. आता मधली येते का बघायचं, वजा 8 गुणिले वजा 8 अधिक 2 -6 आलं, बरोबर तुमचं. आता चिन्ह फक्त याची उलटी करायची बस. हे सांगा आता,
एक्स वर्ग वजा 10x अधिक 21 बरोबर 0. ह्यामध्ये काय विचारले? मुळांची बेरीज विचारली तुम्हाला. आता त्याचे अवयव काय पडतात? काय येते सांगा बरं? असे कुठल्या दोन संख्या ज्याचा गुणाकार 21 येतो, बेरीज वजा 10 येते? 21 ला फोड करणार आहे, थांबव सगळेजण, तू सांग. हा, 7 त्रिक 21 बरोबर. मग आता चिन्ह द्यायचे. आता बघूया आपण. 7 आणि 3 ची बेरीज केल्यावर काय येते? 7 आणि 3 ची बेरीज 10. गुणाकार काय येतोय? 21 येतोय. दोन बेसिक कंडिशन पूर्ण झाल्या. आता त्यांचे चिन्ह द्यायचे बघायचे. आपल्याला 21 कसं पाहिजे? अधिक मध्ये पाहिजे. आणि 10 कसं पाहिजे? मायनस मध्ये. मग आता येते का गुणाकार? मायनस गुणाकार येण्यासाठी काय करावं लागेल? मधला बेरीज मायनस येण्यासाठी दोन्हीची चिन्ह काय पाहिजेत? दोन्हीची चिन्ह मायनस मायनस द्यायला लागणार. म्हणजे गुणाकार केला तर त्याचा प्लस येणार, बेरीज केली तर मायनस 10 येणार. म्हणजे इथं तुम्हाला काय करायचंय? एक्स वर्ग वजा 10x अधिक 21 बरोबर 0. ह्याचे दोन अवयव पडणार. एक्स वर्ग वजा 7x वजा 3x अधिक 21 बरोबर 0. ह्या 7चे हे दोन भाग झाले. हे काय झालं तुमचं? वजा 7. हे काय झालं? वजा 3. उत्तर काय येणार आहे तुमचं? इथनं सांगा. आता इथं वजा वजा आहे तर तुमचं उत्तर येणार आहे प्लस प्लस. उत्तर x ची किंमत किती येणार आहे तुमची? 7 आणि 3 दोन्ही असणार आहे प्लस मध्ये. पूर्ण सोडवायची गरज आहे का? नाही. ऑप्शन तुम्हाला डायरेक्ट त्याचं दिसणार आहे, उत्तर सुटणार तुमचं. एवढं एक आता लिहितोय का? नाही. जर एखाद्या समीकरणाची मूळ 3 आहे, हे तर 3 दिलंय, ठीक आहे, हे 3 आणि याचं दिलंय 5, तर वर्ग समीकरण कोणतं आहे ते? आता दोन्ही मूळ कशी आहेत? पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही प्लस मध्ये आहेत, लक्षात घ्यायचे. मग आपल्याला उलट जायचंय. आता दोन्ही मूळ प्लस आहेत म्हणजे तुम्हाला मधल्याचं चिन्ह कोणतं असणार आहे? मधल्याचं मायनस, शेवटचं प्लस असणार आहे. आणि त्या संख्या म्हणजे काय? फोड आहेत. मधली संख्या काय येणार आहे तुमची? मायनस असते. ती काय असणार आहे? त्या दोघांची बेरीज किंवा त्याची फोड असणार आहे मायनस. मग आता 3 आणि 5 ची बेरीज केली तर काय येते? 5 आणि 3 8. मध्ये काय पाहिजे तुमचा? वजा 8x. प्लस किती पाहिजे? पुढं गुणाकार किती आला पाहिजे? 15. x वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0. झालं तयार समीकरण तुमचं. म्हणजे काय केलं आपण? हे 3 ह्याचं लगेच चिन्ह बदलून घ्यायचं, कारण हे शेवटचं आहे. मूळ आले म्हणजे तुमची शेवटी आलंय. मग त्याच्या आधी काय असणार आहे? त्याची चिन्ह उलटी असतात. मग मायनस मायनस करायचं. वजा 3 अधिक वजा 5 किती झाले? वजा 8. हे काय झाले? मधली संख्या झाली. वजा 8 x जोडून द्यायचा त्याला. पुढं काय? त्या दोघांचा गुणाकार. वजा वजाचा गुणाकार काय येणार आहे तुमचा? अधिक मध्ये 3 गुणिले 5 15 करायचं, वजाचं चिन्ह द्यायचं त्याला, सॉरी अधिकचं चिन्ह द्यायचं. आणि पहिल्यांदा x² लिहिलं, संपला विषय. चला आता हे सगळं उद्या घेऊया आपण.